वेलकम टू ऑल ऑफ यू. आपला सॉमचा पेपर झाला आहे. पेपरची लेवल मीडियम लेवलची होती. खूपच सोपा पेपर पण नव्हता आणि खूप अवघडही नव्हता. राईट. बघा, ज्यांना कुणाला 80च्या वरती मार्क्स पडले समजून घ्या, त्यांचा अभ्यास ऑन द वे आहे, बरोबर आहे, योग्य ट्रॅकवरती आहे. तुम्ही ज्या 60 ते 80 मध्ये आहेत, राईट, त्यामुळे त्यांचा अभ्यास व्यवस्थित आहे, हार्डवर्क करतात, पण कुठेतरी काहीतरी आपलं मिसिंग आहे, काहीतरी चॅप्टर आपले थोडेफार वीक आहे, तर त्यांना स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. जे 60 बिलो आहेत त्यांनी खरंच खूप जास्त एफर्ट घ्यायची गरज आहे, कारण आजचं कॉम्पिटिशन सगळ्यांना माहिती आहे. 300+ जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण ज्यावेळी 60च्या बिलो येतो त्यावेळी आपले क्वेश्चन 50 आउट ऑफ कुठेतरी 25-30च्या आसपास बरोबर येतात, राईट, जो की खूप चांगला रेशो नाही आहे. आपल्याला कमीत कमी 40 to 45 मिनिमम म्हणतोय मी, तेवढे क्वेश्चन तर ह्या टेस्ट सिरीजला बरोबर येणं गरजेचंच होतं, राईट. मी म्हणतो की थोडंफार न्यूमेरिकल बेस होता, कारण असाच पेपर येतो एमपीएससीचा सुद्धा. कारण आजकाल बघा तशीच मेंटॅलिटी झाली आहे एमपीएससीची, तर तुम्हाला त्या हिशोबानेच आता अभ्यास करायची गरज आहे. समजते. बघा, आपण क्वेश्चन बघू. 50 क्वेश्चन आहे, त्याचं व्यवस्थित डिटेल सोल्युशन बघू. क्वेश्चन 1 काय म्हणतो की मॅच द फॉलोइंग्स. बघा, मग त्यांनी काय दिलंय, सरळ सरळ म्हणतात की नो टेन्शन कंडिशनसाठी तुमचा जो कोर आहे त्या कोरचा शेप कसा असतो. बघा, मग दोन आहे, एक तर कोर असेल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कण म्हणतो, बरोबर. कोर किंवा काय म्हणतो त्याला आपण, कण म्हणतो. ओके. बघा, मग जर आता रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर तुम्हाला माहिती आहे की रेक्टँग्युलर सेक्शनसाठी जो तुमचा कोर आहे त्याचा शेप काहीतरी असा राऊंड रोम्बस टाईप असतो. हे जे किती असेल डिस्टन्स, हे डिस्टन्स असेल सपोज टोटल डी डिस्टन्स आहे, राईट, तर हे असेल d/6, राईट, आणि हे किती असणार आहे, b/6, राईट. हे इथंपर्यंतच फक्त. ओके, b/6, राईट. बघा, मग तोच जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअर सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की कोरचा जो शेप आहे तो स्क्वेअरच राहतो. सर्क्युलर असेल तर सर्क्युलरच राहतो. आणि आय सेक्शन, बघा, जर एखाद्याला आय सेक्शनचा जरी माहीत जरी नसता तरी सुद्धा तुम्ही सोल्युशन लिहू शकला असता, कारण रेक्टँग्युलरला माहिती आहे रोम्बस, तर तुमचा ए, बघा, एचं 2 आला ऑप्शन, राईट. आणि बी साठी बघा डायरेक्टली कुठलाही ऑप्शन घ्या, तुम्हाला 2च आहे, राईट, म्हणजे आय सेक्शनसाठी रोम्बसच आहे. ओके. हॉलो सेक्शनसाठी तर तुम्हाला माहिती आहे सर्क्युलर. म्हणजे बघा, जर एखाद्याला हॉलो सेक्शनसाठी जर सर्क्युलर एवढं जरी माहीत असतं तरी सुद्धा तो 4 ऑप्शन क्लिक करून आला असता. समजतंय. म्हणजे एक जरी ऑप्शन क्लिअर असतं तरी सुद्धा तुमचं एक्झाम्पल सुटतं. सो या गोष्टींकडे लक्ष ठेवा. जेव्हा हे मॅच द फॉलोइंग वगैरे असे क्वेश्चन्स पडतात तर त्यावेळी तुम्हाला 1-2 जरी क्वेश्चन म्हणजे त्यातले जरी माहीत असतील तरी सुद्धा तुमचं सोल्युशन बरोबर येऊ शकतं, राईट. याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला सगळं माहीत नाही पाहिजे, अभ्यास व्यवस्थित करा, सगळंच माहीत पाहिजे, कारण हे सिलेबसच्या बाहेरचं तर नक्कीच नाही आहे. ओके. बघा, मग आता हा जो कोर आहे समजून घ्या, हा जो कोर आहे हा कोर काढतो कसा. ही मिनिमम जी व्हॅल्यू म्हणतो आपण की मिनिमम एक्सेंट्रिसिटी किती पाहिजे. ओके. तर आपल्याला माहिती आहे की वेन द सिग्मा बॉटम इज इक्वल्स टू 0, म्हणजे काय असतं की बॉटम साईडच्या ज्या स्ट्रेसेस असतात त्या जेव्हा 0 होतात त्यावेळी आपण म्हणतो की नो टेन्शन कंडिशन आहे. 0 पेक्षा कमी गेलं तर ऑब्व्हियसली टेन्शन आहे, त्याच्यावर असेल तर कॉम्प्रेशन असेल. म्हणजे मी काय म्हणतो की सिग्मा मिनिमम ज्यावेळी 0 असेल त्यावेळी मी म्हणेन की तुमची जी बॉडी आहे की आता तिथं फक्त कॉम्प्रेशनच जनरेट होईल, टेन्शन 0 असेल. समजतंय. म्हणजे सिग्मा मिनिमम म्हणजेच मी कसं लिहितो रे, p/a मायनस सिग्मा/z इज इक्वल्स टू 0. सिग्मा इज इक्वल्स टू p इंटू ई केलं तर p कॅन्सल होईल. ई इज इक्वल्स टू किंवा ई मिनिमम इज इक्वल्स टू z/a. इक्वेशन येतं माहीत असेल तुम्हाला, बेसिक आहे, राईट. बघा, जर तुम्ही रेक्टँग्युलर सेक्शनसाठी जर z बघितला तर तो किती येतो साधारण, बोला, bd²/6. bd किंवा आपण 12 आहे असतो रे. ओके. हे काय असणार आहे, b इंटू डी. बघा, bd कॅन्सल होईल, किती येईल, d/6, राईट. हा झाला रेक्टँग्युलरसाठी. स्क्वेअरसाठी काढा. सर्क्युलरसाठी जरी काढायला गेलं, सर्क्युलरचा z किती असतो, πd किती, πd³/32, राईट, डिवायडेड बाय एरिया काय असणार आहे, πd²/4. बघा, 4×8 = 32, म्हणजे πd² कॅन्सल झालं तर d/8 राहिलं, राईट. अल्टिमेटली तेच आहे का रे, म्हणजेच काय रे की हे d/6 म्हणजे तुमचा जो रेक्टँग्युलर आहे तिथं तुम्हाला मिडल थर्ड रूल बघायला मिळतो. कुठला मिळतो, मिडल थर्ड रूल. आणि तुमचा जो स्क्वेअर आहे, मिडल थर्ड रूल तुम्हाला स्क्वेअर रेक्टँग्युलरमध्ये पण बघायला मिळेल. आणि तुमचा जो सर्कल आहे तिथं तुम्हाला मिडल फोर्थ रूल बघायला मिळतो. का रे, का मिडल फोर्थ रूल, मिडल थर्ड रूल का, कारण लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही मिनिमम एक्सेंट्रिसिटी म्हणता आपण, कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये डायमीटर सुद्धा विचारू शकतात. ओके. मग मला सांगा, जर डायमीटर ऑफ कोर विचारलं तुम्हाला, डायमीटर ऑफ कोर विचारलं किंवा डायमीटर ऑफ कण विचारलं तर त्या केसमध्ये तुम्ही जे एक्सेंट्रिसिटी म्हणताय, राईट, तुम्ही जे मिनिमम एक्सेंट्रिसिटी म्हणताय त्याला फक्त डबल करायचं आहे. म्हणजे डायमीटर ऑफ द सर्क्युलर कॉलम किंवा तुमचा जो काय असेल ते जर विचारलं डायमीटर ऑफ कोर, बरं का, तर काय सांगाल तुम्ही, d/4 सांगाल, d/8 प्लस d/8. अरे समजते ना रे हे. बघा, हा जर सर्कल आहे, या सर्कलचा समजा हा कोर सेक्शन आहे, हा कोर सेक्शन आहे, तर या कोर सेक्शन मध्ये हा जो दिसतोय तुम्हाला
हा वाला जो पार्ट आहे तो किती आहे D/8 असेल. हा पार्ट किती असणार आहे मग D/8 सेम आहे. ठीक, ही टोटल जी आहे ती तुमची डायमीटर आहे, डायमीटर ऑफ कोर. मग D/8 प्लस D/8 किती येणार आहे D/4च येणार आहे. लक्षात घ्या. हॉलो सेक्शन असेल तर हॉलो सेक्शन मध्ये मला सांगा, हॉलो सेक्शनसाठी, हॉलो सर्क्युलर सेक्शनसाठी तुमचा जो ई मिनिमम असतो त्याची व्हॅल्यू काय असेल, कॅपिटल डी स्क्वेअर म्हणजे एक्सटर्नल डायमीटर प्लस स्मॉल डी स्क्वेअर इंटरनल डायमीटर डिवाइडेड बाय 8 इंटू कॅपिटल डी. 8 इंटू कॅपिटल डी, राईट. 8 इंटू कॅपिटल डी, 8 इंटू कॅपिटल डी. समजताय. मग आता लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचा हॉलो सेक्शन मी म्हणतो, हा सपोज तुमचा हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे. ओके, हॉलो सर्क्युलर सेक्शन ही तुमची इंटरनल डायमीटर असेल काहीतरी. ओके, ही तुमची इंटरनल डायमीटर असेल डी आणि एक्सटर्नल डायमीटर आहे कॅपिटल डी. राईट. तुमचा जो ई मिनिमम आहे तो ह्या मधल्या हॉलो सेक्शन मध्ये सुद्धा येऊ शकतो आणि ह्या दोघांच्या मध्ये इंटरनल एक्सटर्नल डायमीटरच्या मध्ये सुद्धा येऊ शकतो. ते आपण नाही सांगू शकत की नक्की तो कुठे येईल, हॉलो सेक्शन मध्ये येईल का तुमच्या तो सॉलिड पोर्शन मध्ये येईल. समजते. सो ते तुम्हाला सांगणं कठीण आहे. ते तुमच्या डायमेन्शन वरती, स्मॉल डी आणि कॅपिटल डीच्या डायमेन्शन वरती डिपेंडंट आहे. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज काय असणार आहे बघा. कधी कधी अजून एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला बघा. याच्यात क्वेश्चन बनतायत म्हणून सांगतो, कारण हे आपल्याला परत माहित पाहिजे. कुठलाही क्वेश्चन या रिलेटेड पडला तर आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. मी फक्त स्क्वेअरचं सर्कलचं सांगेल बघा. सर्कलचा समजा डायग्राम बघा, तुमचा एखादा सर्कल आहे आणि या सर्कलचा सपोज तुमचा हा कोर आहे मधला. ओके, हा सपोज कोर सेक्शन आहे. या कोर सेक्शनचा किंवा कोर एरिया विचारतात. काय विचारतात ते, व्हॉट इज द कोर एरिया. बघा, व्हॉट इज द कोर एरिया और व्हॉट इज द कर्न एरिया. कर्न किंवा कोर एरिया विचारलं तर तुम्हाला साधारण काय करायचं आहे, तुम्हाला डायमीटर माहिती आहे. अरे कर्नची डायमीटर आहे, अरे बाळांनो ही डायमीटर आहे ना तुमची, ही माहिती आहे तुम्हाला. बघा, ही रेडियस म्हणा किंवा डायमीटर म्हणा, काही म्हणा. जर मला एरिया काढायचा तर मी एरिया कसा काढतो सर्कलचा, πd²/4. ही डी किती असते सर्कलची, D/8 नाही रे, D/4. डी डायमीटर म्हणतोय मी. ओके, सो डी बघा, पाय इंटू D/4चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. हे किती येईल साधारण बघा बरं, πd² डिवायडेड बाय 64 समथिंग गेले. राईट. सो दिस इज द कोर एरिया और द कर्न एरिया. ते जर स्क्वेअरसाठी विचारलं तर B/6 इंटू B/6 म्हणजे B²/36. ते जर रेक्टँग्युलरसाठी विचारलं तर मला सांगा, रेक्टँग्युलरच्या केसमध्ये जर समजा तुमचा हा कर्न एरिया आहे. ओके, समजताय. तर याचा जर मला एरिया काढायचा आहे या कोरचा किंवा कर्नचा, तर मला सांगा हा एक साधारण, हा मी जर ट्रायंगल, फक्त हा ट्रायंगल जर मी वेगळा घेतला, हा जर ट्रायंगल मी वेगळा घेतला सपोज, राईट, तर तो असा काहीतरी दिसेल. बरोबर. मग मला सांगा या ट्रायंगलचा एरिया किती असेल रे बघा, हाफ इंटू ही विड्थ किती असणार आहे, अरे B/6. राईट. आणि ही हाईट किती असणार आहे D/6. बरोबर. म्हणजे किती साधारण BD/72. ओके, BD/72. मग मला सांगा असे 4 आहे का नाही रे, असे 4 ट्रायंगल आहे म्हणजे इंटू 4 पण करावं लागेल तुम्हाला. इंटू 4 किती येईल साधारण BD/18 समथिंग, BD/18. सो दिस इज द एरिया ऑफ द रेक्टँग्युलर कर्न. राईट. बघा, मग असे तुम्हाला एरिया जरी विचारले कर्नचे तरी सुद्धा तुम्हाला आता सांगता आलं पाहिजे. समजतंय. चला नेक्स्ट, पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय होता, अ कॅन्टिलिव्हर बीम PQ ऑफ युनिफॉर्म फ्लेक्झरल रिजिडिटी इज सब्जेक्टेड टू कॉन्सन्ट्रेटेड. बघा, कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट दिलाय. ओके, ऍट पॉइंट आर कॉन्सन्ट्रेटेड मुवमेंट दिलाय आणि त्यांनी विचारलंय काय की डिफ्लेक्शन काय असेल, डिफ्लेक्शन ऍट द पॉइंट Q. डिफ्लेक्शन ऍट व्हॉट, डिफ्लेक्शन ऍट पॉइंट Q. या पॉइंट Q ला त्यांनी डिफ्लेक्शन विचारलंय. राईट. तुम्हाला माहिती आहे बघा, या ठिकाणी आता तुम्हाला पेज ऍड करू आपण. बघा, या ठिकाणी जर सपोज तुमचे कधी बीम आहे, ओके, याशी त्यांनी बीम दिलाय आणि इथं काहीतरी मुवमेंट दिलाय. बरोबर. मला सांगा या मुवमेंटमुळे काहीतरी डिफ्लेक्शन होणार आहे. राईट. तर ते डिफ्लेक्शन साधारण असं काहीतरी होईल. ओके. बघा, मग आता या डिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला काय दिसतंय रे की इथं पण काहीतरी तुमचं डिफ्लेक्शन असेल. डिफ्लेक्शन म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट असतं थोडक्यात. राईट. आणि इथे पण काहीतरी असेल. आपल्याला हे विचारलंय ना राईट, पॉईंट क्यूचं डिफ्लेक्शन किंवा पॉईंट क्यूचं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट विचारलंय. राईट. सो हा आपल्याला डेल्टा काढायचा आहे. हा डेल्टा बघा, हा जो Δ1 असेल, हा Δ1 इथं पण सेम दिसणार आहे तुम्हाला, Δ1. राईट. आणि हा जो तुमचा आहे बघा, तो हा Δ2 असेल खालचा. ओके, हा तुमचा असेल Δ2. ओके, समजतंय. राईट. बघा, मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो इथला तुमचा थीटा असतो, हा जो थीटा क्लॉकवाईज नेतो आपण नेहमी. राईट. आतला जो तुमचा थीटा असणार आहे, सेम थीटा तुम्हाला इथं बघायला मिळतो. तुमचं सॉम मध्ये हे झालं असेल. राईट. म्हणजे जर तुम्हाला सपोज बघा, जर सपोज यांनी काय दिले, हा पॉईंट R आहे आणि हा पॉईंट Q आहे. जर त्यांनी Q पॉईंटला जर तुम्हाला स्लोप विचारला असता तर डायरेक्टली तुम्ही जो R पॉईंटला जो स्लोप असणार आहे तोच Q पॉईंटला स्लोप असणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे, बेसिक आहे. ओके.
बघा मग आता या केसमध्ये तुम्हाला काय विचारलंय त्यांनी की डिफ्लेक्शन ऍट पॉइंट क्यू. मग तुम्ही कसं काढणार आहे डिफ्लेक्शन ऍट पॉइंट क्यू. डिफ्लेक्शन ऍट पॉइंट क्यू कसं काढणार ते बघा. डिफ्लेक्शन ऍट पॉइंट क्यू इज इक्वल्स टू डिफ्लेक्शन, हे फॉर्म्युले तुम्हाला सगळे झालेले आहे. डिफ्लेक्शन ऍट पॉइंट आर ना रे, डिफ्लेक्शन ऍट पॉइंट आर प्लस बघा हा जो तिथला म्हणजे थीटा आर म्हणतो मी इथला डायरेक्टली, आता स्लोप ऍट आर इंटू दिस लेंथ. आता ही लेंथ कुठली असेल मग आर क्यू असेल इंटू दिस आर क्यू लेंथ. राईट समजते ना रे. क्वेश्चन बघा तुमच्यासमोर क्वेश्चन पेपर असेल. राईट बघा हा जो तुमचा आर क्यू असेल. राईट ही लेंथ, ही जी लेंथ आहे ही घ्यावी लागेल आपल्याला. बरोबर. चला मग डिफ्लेक्शन ऍट पॉइंट आर कसं काढणार तिथे बघा. दुसरी गोष्ट हे जे डिस्टन्स आहे ते L/2 आहे. हे डिस्टन्स किती आहे L/2. आपण कुठे चुकतो की आपण डिफ्लेक्शन ऍट पॉइंट आर काय घेणार ml स्क्वेअर अपॉन 2e आहे. आपण काय करणार डिफ्लेक्शन ml स्क्वेअर अपॉन 2 आहे. पण समजून घ्या म्हणजे हे चुकतं आपलं. कारण आपण ते टोटल एल लेंथ साठी बघतोय. पण इथे जर तुम्ही बघितलं तर फक्त हा स्पॅन कन्सिडर होते. समजते का तुम्हाला. म्हणजे तुम्हाला L/2 टाकावं लागेल तरच तुमचं बरोबर येईल. राईट म्हणजे ml स्क्वेअरच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार ml/2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2e आहे. समजतंय डिवायडेड बाय 2e आहे. ओके प्लस काय असेल आता थीटा त्या पॉईंटचा कसा काढणार बघा. मी ml अपॉन e आहे पण इथं सुद्धा तुम्हाला L/2 टाकावं लागेल. समजतंय. सो m इंटू L/2 अपॉन e आहे. L/2 अपॉन e आहे इंटू दिस आर क्यू लेंथ. अरे आर क्यू लेंथ काय असणार आहे L/2 आहे ना रे. बघा ना तुम्हाला दिसतंय का L/2 आहे लेंथ सुद्धा ही. राईट म्हणजे किती येईल रे ml स्क्वेअर डिवायडेड बाय 4 दुने 8 बरोबर 8e आहे प्लस हे किती येणार रे ml स्क्वेअर डिवायडेड बाय 4e आहे. बरोबर ml स्क्वेअर डिवायडेड बाय 4e आहे. याचं जर टोटल बघितली तर कशी ती आहे बघा. एलसीएम काढता येतो 4 दुने 8. राईट म्हणजे 2 आणि 3 ml स्क्वेअर डिवायडेड बाय 8e आहे. दिस इज युअर आन्सर. इज इट राईट. समजतं बरोबर आहे तुमचा आन्सर आहे. बघा बघून घ्या एखाद्यानं. नेक्स्ट प्रिव्हियस बघू. बघा मग तुमचं कुठला असेल ऑप्शन बी तुमचा राईट ऑप्शन असेल. ओके नेक्स्ट. चला आता हे काय माहितीच आहे तुम्हाला. युलर्स फॉर्म्युला फॉर द लॉंग कॉलम इज दॅट बोथ द एंड्स इज नॉट व्हॅलिड फॉर द स्लेंडरनेस रेशिओ. माहिती आहे आपल्याला युलर फॉर्म्युला फक्त आणि फक्त लॉंग कॉलम साठी दिलेला आहे त्यांना. समजतंय. बघा ऍक्झिलरी लोडेड असायला पाहिजे. सगळे अजम्पशन्स तुम्हाला माहिती आहे. फ्लेक्झरल रिजिडिटीवर ऍक्झियल रिजिडिटीवर ती स्लेंडरनेस रेशिओवरती तो तुमचा जो युलरचा लोड आहे क्रिपलिंग लोड तो डिपेंडंट असतो. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. राईट इथं काय विचारले त्यांनी की स्लेंडरनेस रेशिओ जर 80 पेक्षा कमी असायला पाहिजे का जास्त रे. बघा आपण लॉंग कॉलम साठी डिसाईड करतोय त्यामुळे ज्यावेळी तुमचा स्लेंडरनेस रेशो 80च्या वर असेल त्याच कॉलम साठी फक्त युलर्स रेशो आपला किंवा युलर्स आपला फॉर्म्युला आहे तो ऍप्लिकेबल असेल. राईट मग तो लॅम्बडाचा जो आहे बघा लॅम्बडाची बघा ते स्क्वेअर रूट मध्ये पाय स्क्वेअर ई डिवायडेड बाय सिग्मा सी. राईट बघा सिग्मा सी म्हणजे तुमचा क्रिपलिंग स्ट्रेस आहे. मग हा जो क्रिपलिंग स्ट्रेस आहे त्याच्यावरती ऍक्च्युली तुमचा स्लेंडरनेस रेशो डिपेंडंट आहे. नॉर्मली आपण 330 300 वगैरे आपण कन्सिडर करतो त्याच्या हिशोबाने तो लॅम्बडाची व्हॅल्यू 80च्या आसपास येते. म्हणजे 80च्या वरती जेवढे स्लेंडरनेस रेशो कॉलमचे आहे त्यांनाच फक्त युलरचा थेरी ऍप्लिकेबल आहे. समजतंय. मग लेस दॅन 80 हे पहिलंच चुकीचं आहे ना रे. पहिलंच चुकीचं आहे. समजतंय. मग त्यांनी काय विचारलंय नॉट व्हॅलिड. हे वाचत नाही आपण नॉट व्हॅलिड वाला. राईट इथं चुकतो आपण. सो नॉट व्हॅलिड म्हटलं बघा काही जण व्हॅलिड वाचत नाही. समजतंय. व्हॅलिड म्हणतात आणि ऑप्शन टिक करून येतात ग्रेटर दॅन 80. राईट अरे ज्यावेळी ग्रेटर दॅन 80 ला ऍप्लिकेबल आहे त्यावेळी ग्रेटर दॅन 180 ला सुद्धा ऍप्लिकेबल असायलाच पाहिजे. 120 ला सुद्धा ऍप्लिकेबल असायला पाहिजे. समजतंय. म्हणजे लेस दॅन 80 इज द राईट आन्सर कारण नॉट व्हॅलिड विचारलंय. समजतंय. कधी कधी हा जो तुमचा सिग्मा सी आहे बघा तो सिग्मा सी ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे ठीक आहे म्हणजे दिली नसेल तर तुम्ही काढली आहे. पण कधी कधी सिग्मा सी ची व्हॅल्यू तुम्हाला 250 न्यूटन पर mm स्क्वेअर जर अशी दिली 250 न्यूटन पर mm स्क्वेअर अशी काहीतरी दिली तर पाय स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू माहिती असेल साधारण 10-11च्या आसपास येते. ई ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. राईट तुम्ही 250 टाकून बघा तुमचा जो स्लेंडरनेस रेशो असेल तो साधारण 85 ते 90च्या आसपास जाईल. सो काही बुक्समध्ये स्लेंडरनेस रेशो 90च्या वर असेल तरच युलर्स थेरी ऍप्लिकेबल असं सुद्धा दिलेलं आहे. सो काही बुक्समध्ये 80 दिले काही बुक्समध्ये 90 दिले पण नॉर्मली आपण 80 घेऊन चालतो. राईट जर तुम्हाला डायरेक्टली सिग्मा सी ची व्हॅल्यू दिलेली असेल तर हा 80 रेशो चेंज होणार आहे हे समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. कन्सेप्च्युअली अभ्यास करा. काही जरी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ स्पॅन L इज सबजेक्टेड टू डाउनवर्ड लोड. बघा कॅन्टिलिव्हर बीम ऑफ स्पॅन L इज सबजेक्टेड टू द डाउनवर्ड. बघा कॅन्टिलिव्हर बीम दिले इथंच काढू आपण. ओके बघा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे. या कॅन्टिलिव्हर बीम मध्ये काय दिलंय की त्याची एक लेंथ असेल काहीतरी सपोज त्यामध्ये डाउनवर्ड लोड. बऱ्याच जणांचं या क्वेश्चन मध्ये काय कन्फ्युजन झालं असेल की सर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड दिलाय पण तर युनिट तर किलो न्यूटन मध्ये आहे. बघा लक्षात घ्या जरी त्यांनी युनिट तुम्हाला टोटल लोड दिलाय थोडक्यात तो UDLचा टोटल लोड काढता येतो बघा समजून घ्या. जर समजा हा UDL असेल समजा हा UDL ची लेंथ काय बघा ही इंटेन्सिटी आहे 10 किलो न्यूटन पर मीटर वाली. राईट आणि हा जो सपोज स्पॅन असेल काहीतरी 4 मीटर आहे सपोज
4 मीटर आहे, राईट. मग टोटल लोड किती असणार आहे त्या युडीएलचा? अरे बघा सरळ सरळ आहे 10 × 4 म्हणजे 40 किलो न्यूटन हा त्याचा लोड असेल, टोटल लोड. समजताय? तोच तुम्हाला डायरेक्टली इकडे दिलाय, किती दिलाय? 800 किलो न्यूटन, राईट. म्हणजे जर याची तुम्हाला इंटेन्सिटी काढायची असेल, युडीएलची इंटेन्सिटी, तर तुम्ही काय म्हणणार की बाबा सपोज हा जर युडीएल आहे, सर हा जर तुमच्या कॅन्टिलिव्हरवरचा युडीएल असेल तर त्याची इंटेन्सिटी किती असेल? 800 डिवायडेड बाय एल म्हणू का? कारण एल त्यांनी दिलेलं नाही आहे की एलची लेंथ किती आहे. मी एक स्टँडर्ड म्हणून त्यांनी एल म्हटलंय स्टँडला, म्हणून मी 800 डिवाइड बाय एल म्हटलं. आता युनिट झालं किलो न्यूटन पर मीटर. ओके, डन. बघा त्याच्या पुढे ते काय म्हणतात की कॉन्सन्ट्रेटेड अपवर्ड लोड पी ॲट द फ्री एंड, म्हणजे फ्री एंडला एक पी चा अपवर्ड लोड लागलेला आहे. ओके, तर ते विचारतायत. बघा त्यांनी कंडिशन दिली आहे की वर्टिकल डिस्प्लेसमेंट टू बी 0 ॲट द फ्री एंड. फ्री एंडला वर्टिकल डिस्प्लेसमेंट म्हणजेच डिफ्लेक्शन 0 कधी होणार आहे? ज्यावेळी तुमच्या 800 पर किंवा 800 डिवाइड बाय एल जी तुमची युडीएल आहे, त्या युडीएल मुळे जे होणारं डिफ्लेक्शन आहे इज इक्वल्स टू पॉइंट लोड मुळे जे होणारं अपवर्ड डिफ्लेक्शन आहे, म्हणजे डाऊनवर्ड डिफ्लेक्शन इज इक्वल्स टू अपवर्ड डिफ्लेक्शन. इन दॅट केस तुम्हाला ते वर्टिकल डिस्प्लेसमेंट 0 मिळेल आणि त्याच्यावरच तुमची पी ची व्हॅल्यू निघून जाईल. बघा काढून आपण बघू. युडीएलचं मला सांगा डाऊनवर्ड डिफ्लेक्शन काय असतं? कॅन्टिलिव्हर अरे स्टँडर्ड फॉर्म्युले फाट पाहिजे असं का करता? बघा युडीएल कॅन्टिलिव्हर वरती आहे तर तुमचा स्लोप काय असणार आहे? स्लोप असणार आहे काय? WL³ डिवायडेड बाय 6E आहे, राईट. बघा डब्ल्यू तुमचा स्मॉल एल आहे, कॅपिटल नाही आहे, समजतंय? तेच जर तुमचा डिफ्लेक्शन विचारलं युडीएल असेल तर कॅन्टिलिव्हर, ते काय असणार आहे? WL⁴ डिवायडेड बाय व्हॉट? 8E डिवायडेड बाय 8E. ओके, इज इक्वल्स टू व्हॉट? अरे बघा डाऊनवर्ड फोर्समुळे अपवर्ड डिफ्लेक्शन पण घ्यावं लागेल. अरे असं का करता? असं नाही करू. बघा हे अपवर्ड डिफ्लेक्शन असेल डाऊनवर्डमुळे आणि तुमचा जो युडीएल आहे त्याच्यामुळे हे डाऊनवर्ड डिफ्लेक्शन असेल. हे डिफ्लेक्शन बघा सेम पाहिजे, किंवा हे डिफ्लेक्शन सेम म्हणण्यापेक्षा पी ची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करा जेणेकरून ते डिफ्लेक्शन निग्लिफाय होईल किंवा निग्लिजिबल होईल, राईट, किंवा डिलीटच होऊन जाईल असं माझं. समजतंय? बघा मग मला सांगा या पी मुळे अपवर्ड डिफ्लेक्शन, बघा अपवर्ड फोर्स असला काय, डाऊनवर्ड फोर्स असला काय? कारण काही जण असा विचार पण करतात, राईट, की सर आम्हाला कंडिशन डाऊनवर्ड फोर्सची दिली WL³/3 आहे सपोज जे काय आहे ते. अरे बघा अपवर्ड फोर्स असला काय, डाऊनवर्ड फोर्स असला काय, डिफ्लेक्शन तेवढंच होणार आहे. समजताय? म्हणजे इथं डायरेक्टली लिहू शकता तुम्ही PL³ डिवायडेड बाय 3 आहे, राईट. PL³ डिवायडेड बाय 3. आता लक्षात ठेवा, हा जो स्मॉल डब्ल्यू आहे, हा जो तुम्हाला स्मॉल डब्ल्यू दिसतोय ना रे, ह्या स्मॉल डब्ल्यू ची व्हॅल्यू मी आता कॅपिटल डब्ल्यू टाकू शकतो का? स्मॉल डब्ल्यू ची व्हॅल्यू अरे दिले ना त्यांनी, मी काढली ना ती. स्मॉल डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे? 800 डिवायडेड बाय एल. 800 डिवायडेड बाय एल पुट करा त्याला. बघा बरं काय लिहिले. बघा 800 डिवाइड बाय एल जर तिथं मी पुट केलं तर एक एल तर कॅन्सल होईल ना रे. बघ ना 800 डिवाइड बाय एल इंटू L⁴ आहे, एक एल कॅन्सल होईल. म्हणजे काय येईल? 800L³ डिवायडेड बाय, आता EI मी डायरेक्टली कॅन्सल करतो, PL³/3. L³ अजून सुद्धा कॅन्सल होईल, राईट. बघा 8 10 800, राईट, म्हणजे बघून घ्या 100 सॉरी, राईट. सो हे किती येईल? 100 येईल, हे 100 येईल आणि 100 L³ तर कॅन्सल झालंय. सो 100 इंटू हे 3 इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार आहे, राईट. सो 100 इंटू 3 300, राईट. पी ची व्हॅल्यू आहे 300. अरे डोळे आपण आन्सर लिहू शकता 300 इज द राईट आन्सर. समजतंय? पुढे चला लवकर संपवायचं. An element is subjected to the biaxial normal tensile strain of 0.003 and 0.002 normal strain. सगळ्यांचं इथं चुकतं बघा की मॅक्झिमम शिअर स्ट्रेन नाही वाचत आपण वाचलेलं असतं मॅक्झिमम शिअर स्ट्रेस नंबर ऑफ टाइम्स. त्यामुळे आपण नॉर्मली काय करतो? σ1 आपण काय करतो नॉर्मली? σ1 मायनस σ2 डिवायडेड बाय 2 एवढं करतो. ह्याच्यात व्हॅल्यू पुट केलं तर आन्सर येणार आहे 0.0005. हे पण बघा ते ऑप्शन पण नव्हता त्याच्यामध्ये, तर कसं लिहिलं माहित नाही याचा आन्सर. काही जणांनी लिहिलं पण असेल, समजून घ्या. तुम्हाला माहिती आहे काय असतं? मॅक्झिमम शिअर स्ट्रेस किती डिग्रीला असते रे? 45 डिग्रीला असते ना रे. 45 डिग्री आणि 135 डिग्रीला पण असते. 90 डिग्रीचा दुसरा प्लेन लक्ष विसरून चालणार नाही, राईट. बघा विसरतो आपण नॉर्मली दुसरे प्लेन. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस मी याला टाउमॅक्स म्हणतो साधारण. टाउमॅक्स इज इक्वल्स टू असणार रे σ1 मायनस σ2. अरे मेजर आणि मायनर प्रिन्सिपल स्ट्रेसेस आहेत ना या, σ1 σ2 डिवाइड बाय 2. आता मला सांगा ज्यावेळी स्ट्रेन मध्ये जाता, राईट, स्ट्रेस मधून, तर मला सांगा टाउमॅक्सच्या जागी आपण काय करतो? 5max डिवाइडेड बाय 2 हे माहिती आहे आपल्याला, राईट. सो 5max म्हणजेच काय? मॅक्झिमम शिअर स्ट्रेन डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू σ1 चा होतो ε1. म्हणजे σ1च्या डायरेक्शन मध्ये किती स्ट्रेन झाली तर ते ε1 असेल, राईट. σ2 च्या डायरेक्शन मध्ये किती स्ट्रेन आली तर ती ε2 असेल, राईट. मॅक्झिमम प्रिन्सिपल स्ट्रेन आणि मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेन आहे थोडक्यात ती, राईट. हा 2 कॅन्सल झाला. तर मला सांगा हे तुमची 5max जी मॅक्झिमम शिअर स्ट्रेन विचारली त्याचा फॉर्म्युला काय होईल? मॉड ऑफ
epsilon 1 मायनस epsilon 2. मला सांगा epsilon 1 ची व्हॅल्यू 0.003 मायनस 0.002. द आन्सर इज 0.001. ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. काहीच अवघड नव्हतं बाळांनो. चला पुढे. ओके नेक्स्ट. विच इज द इनकरेक्ट, वाचत नाही आपण हे, इनकरेक्ट वाचा पहिल्यांदा. इनकरेक्ट स्टेटमेंट ऑफ द फॉलोइंग 4 स्टेटमेंट्स, राईट. ऑन द प्लेन, बघा हे आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. पहिलं बरोबर आहे का बघा. ऑन द प्लेन विच कॅरीज द मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस, असा प्लेन ज्याच्यावरती मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस आहे. मला माहिती आहे की मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस म्हणजेच प्रिन्सिपल स्ट्रेस असते. हे क्लिक झालं पाहिजे आणि कधी क्लिक होणार आहे, जेव्हा प्रॅक्टिस करायला चांगलं, राईट. मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस म्हणजेच प्रिन्सिपल स्ट्रेस, आणि प्रिन्सिपल स्ट्रेस वरती नेहमी शिअर स्ट्रेस हा झिरोच असतो. अरे बानो, टाऊ झिरो असतो. किती असं का करता, टाऊ झिरो असतो. म्हणजे पहिलं बरोबर आहे, 100% बरोबर आहे. प्रिन्सिपल प्लेन्स आर म्युच्युअली ऑर्थोगोनल. अरे बरोबर आहे. प्रिन्सिपल प्लेन्स हा 90 डिग्रीला असतात एकमेकांपासून, राईट. म्हणजे प्रिन्सिपल प्लेन्स आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजेच ऑर्थोगोनल असतं. म्हणजे हे पण बरोबर आहे, राईट. ऑन द प्लेन विच कॅरीज द मॅक्झिमम शिअर स्ट्रेस द नॉर्मल स्ट्रेस इज 0. बरोबर आहे का हे. बघा याला काढावं लागेल. बघा ऑन द प्लेन विच कॅरीज द मॅक्झिमम, बघा हे पाठ पण पाहिजे तुमच्या ऍक्च्युली, कारण हे झालंय तुम्हाला थिअरीमध्ये आहे आणि हे एक्झाममध्ये एवढा वेळ नसतो काढायला. सो एक स्टेटमेंट पाठ पाहिजे तुमच्या. हे स्टेटमेंट पूर्णपणे रॉंग आहे, राईट. समजून घ्या, राईट. बघा मग कसं कसं असतं हे सांगतो एकदा. बघा मॅक्झिमम शिअर स्ट्रेस म्हणजेच काय रे बाळांनो. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस म्हणजे अँगल काय असणार आहे, अल्फा इज इक्वल्स टू 45 डिग्री. म्हणजे शिअर प्लेनचा अँगल येणार आहे 45 डिग्रीला मॅक्झिमम शिअर स्ट्रेस मिळेल. आता मला नॉर्मल स्ट्रेस विचारले, म्हणजे नॉर्मल स्ट्रेस मी म्हणतो सिग्मा एक्स किंवा सिग्मा वाय असेल. कशी काढणार मी, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 प्लस और मायनस सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2 कॉस 2 थीटा. किती असणार आहे, कॉस 2 थीटा. बरोबर. मग मला सांगा सिग्मा 1 ची व्हॅल्यू, बघा दुसरी गोष्ट, थीटा जर सपोज 45 डिग्री आहे, थीटा जर तुमचा 45 डिग्री आहे, मला सांगा कॉस 2 थीटा किती येईल. अरे थीटा 45 डिग्री आहे, कॉस 2 थीटा किती येणार आहे, अरे कॉस 90 म्हणजे 0. कॉस 90 0 असेल तरी पूर्ण टर्म निघूनच जाईल, राईट. म्हणजे राहणार फक्त काय, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2, राईट. हे काय असणार आहे, एप्सिलॉन एक्स किंवा एप्सिलॉन वाय, त्यालाच आपण नॉर्मल स्ट्रेसेस म्हणतो, राईट. सो नॉर्मल स्ट्रेस कुठलीही असो, राईट, नॉर्मल स्ट्रेस जी असते ती तुमची ही असेल, काय असेल, सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. यालाच वर्डिंग मध्ये लिहिलं तर सम ऑफ, काय म्हणतो आपण त्याला, किंवा हाफ ऑफ म्हणा, हाफ ऑफ सम ऑफ प्रिन्सिपल स्ट्रेसेस. काय म्हणू, हाफ ऑफ सम ऑफ प्रिन्सिपल स्ट्रेसेस किंवा हाफ ऑफ सम ऑफ मेजर अँड मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस इज कधी असेल ही, जेव्हा मॅक्झिमम शिअर स्ट्रेसचा जो प्लेन आहे त्याच्यावरती तुम्हाला ही नॉर्मल स्ट्रेस बघायला मिळेल. ती 0 दिसते का, अरे 0 कुठल्या अँगलला दिसते, 0 तर 100% नाही आहे. हे चुकीचं आहे. म्हणजे जर एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला जर प्रिन्सिपल आहे, राईट, जर प्रिन्सिपल स्ट्रेस ऍक्सिस अँड प्रिन्सिपल स्ट्रेन ऍक्सिस हे कोइन्साइड होतात, आयसोट्रोपिक मटेरियल झालंय काय, ते ऑर्थोट्रोपिक आयसोट्रोपिक हे माहित पाहिजे आता तुम्हाला, राईट. जर त्या मटेरियलमध्ये हे दोघं कोइन्साइड होतात, हे जर स्टेटमेंट एखाद्याला माहित जरी नसेल तरी सुद्धा तो शोरली आन्सर लिहू शकतो. ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन. हे सोपं आहे, समजून घ्या. ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऑप्शनवरती क्लिअर असता, ठाम असता की मला माहिती आहे 100% रॉंग आहे, तर पुढचं स्टेटमेंट बघा, वाचा, राईट. भलेही तुम्हाला ते माहित नसेल पण त्याच्यावर टाइम नका घालू, राईट. कारण तुम्हाला शॉर्ट माहिती आहे की 3 आन्सर तुमचा बरोबर आहे, राईट. जरी 4 जरी बरोबर असेल तर क्वेश्चन कॅन्सल होईल पण तुमचं चुकणार नाही, कारण तुम्ही शॉर्ट आहे की 3 चुकलाय. समजताय. पुढे चला. A solid circular shaft of diameter d and the length L is fixed at one end and the free at the other end. Right? The top T is applied at the free end. बघा आपल्याला एक कॅन्टिलीवर काढायला पाहिजे. तर आता मी सॉलिड नाही काढत. बघा डायमीटर D आणि L लेंथ तुम्हाला माहित असेल सगळं. ओके. बघा याच्या फ्री एंडला काय केलं, हा टॉर्क लावलेला आहे. याच्या फ्री एंडला काय केलं, हा टॉर्क लावला आहे. हा जेव्हा टॉर्क लावला फ्री एंडला, ओके, द शिअर मॉड्युलस ऑफ द मटेरियल त्याने जी दिला आहे, द अँगल ऑफ ट्विस्ट. आपल्याला टॉर्शनल फॉर्म्युला माहित पाहिजे, राईट. आपल्याला जो टॉर्शनल फॉर्म्युला आहे तो माहित असणं गरजेचं आहे. टॉर्शनल फॉर्म्युला काय असतो रे, बोला. टॉर्शनल फॉर्म्युला टी अपॉन, माझ्यासोबत थोडंसं बोलत चला समजेल, टी अपॉन आय पी इज इक्वल्स टू टाव अपॉन आर इज इक्वल्स टू जी थीटा अपॉन एल. याला मी गोल म्हणतो, लक्षात राहतंय, गोल. ओके. टी अपॉन आय पी इज इक्वल्स टू टाव अपॉन आर इज इक्वल्स टू जी थीटा अपॉन एल. पहिली गोष्ट तर त्यांनी शिअर स्ट्रेस बद्दल कुठं काय बोललं नाहीये, त्यामुळे हे तुम्हाला कंपॅरिझन मध्ये घ्यायची गरज नाही. 2च कंपॅरिझन येतात नॉर्मली, राईट. ते सोपं पडतं. किंवा तसंच असतं काहीतरी, टी अपॉन आय पी इज इक्वल्स टू जी थीटा अपॉन एल. आपल्याला विचारलंय काय रे, अरे आपल्याला अँगल ऑफ ट्विस्ट म्हणजे थीटा विचारलाय ॲट द फ्री एंड. मग मला सांगा थीटा कसा काढणार, सगळं इकडे काय एका साईडला, टी एल डिवायडेड बाय जी आय पी, टी एल डिवायडेड बाय जी आय पी. बरोबर आहे ना माझं, बरोबर आहे. चला, आय पी म्हणजे काय असतो सगळ्यात पहिल्यांदा, मुवमेंट ऑफ इनर्शिया. फक्त का नाही रे, पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय पी कसा काढतो, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. कसा काढतो, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय एक्स एक्स काय असतो, आपण सर्क्युलर शाफ्ट बघतोय ना रे, अरे आय एक्स एक्स असो आय वाय वाय असो सेमच असतं. किती असतं ते, पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय
पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 32 प्लस पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 64 आहे 64 आहे राईट 64 राईट. म्हणजे आय पी काय येईल तुमचा, आय पी काय येणार आहे, आय पी इज इक्वल्स टू पाय डी रेस टू 4 डिवायडेड बाय 32. आता हे मॅथ सांगत नाही, बेसिक आहे, समजतंय. मग मला सांगा, जर तुम्हाला झेडपी विचारला एखाद्यानं, तर झेडपीची व्हॅल्यू काय सांगितली असते तुम्ही, पाय डी क्यूब डिवायडेड बाय 16, कारण d/2 तुम्हाला माहिती आहे वायची व्हॅल्यू. ओके बघा, म्हणजे मला ही फक्त आय पीची व्हॅल्यू इथं पुट केली तर मी या 32ला वर नेतो. सो 32L TL डिवायडेड बाय हे काय येईल 32TL डिवायडेड बाय पाय डी रेस टू 4 इंटू जी. कुठला ऑप्शन दिसतो, ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. राईट, समजताय किती सोपं आहे बघ बरं. चला पुढे. फॉर द स्ट्रेस शोन इन द फिगर, ओके, द मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस इज 10 राईट. आणि त्याने विचारलं शेअर स्ट्रेस. बघा हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाही म्हणू शकत मी याला, पण बघा तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. हे थोडंसं कधी कधी कन्फ्युजन होतं एक्झाममध्ये. मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस दिलाय म्हणजे हे लिहून घ्यायचं पहिल्यांदा की सिग्मा 1 दिलाय, सर सिग्मा 1 दिलाय 10 MPa, सिग्मा 1 दिलाय 10 MPa. ओके, त्यांनी शेअर स्ट्रेस विचारलाय, ज्या अर्थी त्यांनी सिग्मा, बघा इथं जर व्यवस्थित बघितलं तुम्ही तर इथं नॉर्मल स्ट्रेस पण आहे, शेअर स्ट्रेस पण आहे. याचाच अर्थ हे प्रिन्सिपल प्लेन आहे का. अरे बाळा, हे प्रिन्सिपल प्लेन कसं असेल, शेअर स्ट्रेस नाही आहे की आहे की त्याच्यावरती, हे प्रिन्सिपल प्लेन असू शकत नाही. राईट, नॉर्मल प्लेन आहे ती. राईट, मग मला सांगा नॉर्मल प्लेनसाठी तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे कुठला, सिग्मा एक्स किंवा प्रिन्सिपल. बघा नॉर्मल प्लेनसाठी प्रिन्सिपल मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसचा फॉर्म्युला सांगा काय असेल तो, सिग्मा 1 इज इक्वल्स टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय डिवायडेड बाय 2 प्लस स्क्वेअर रूट ना रे. हे माहीत पाहिजे. आता हे मी सांगणार का आता सगळं कन्सेप्च्युअली तर नाही, अर्जू सरांनी सगळं सांगितलेलं आहे. ओके, टाव एक्स स्क्वेअर राईट, टाव एक्स वाय स्क्वेअर. ओके बघा, आता प्रॉब्लेम काय आहे की सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय ज्या तुमच्या नॉर्मल स्ट्रेसेस आहेत त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत बघा त्या सेम दिलेल्या आहेत त्यांनी सरळ सरळ. राईट, टेन्साईल नेचर सुद्धा सेम आहे त्यांचं. राईट, म्हणजे मायनसचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह करायची गरज नाही आहे, त्यांच्या नेचर सेम आहे. त्याचा अर्थ डायरेक्टली व्हॅल्यू पुट करा. पण ज्यावेळी तुम्ही स्क्वेअर रूटमध्ये सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय ते मायनस दिसते का ना रे, इथं दिसते की बघ, हे काय दिसतंय तुम्हाला, अरे बाळांनो सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय म्हणजे 5 - 5 0 ना रे, 5 - 5 0 म्हणजे ही टर्म निघून जाणार आहे. राईट, मग स्क्वेअर रूटमध्ये काय राहील, स्क्वेअर रूट ऑफ टाव एक्स वाय स्क्वेअर, म्हणजे हे स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट निघून जाईल. राईट, म्हणजे ते फक्त टाव एक्स वाय बाहेर येणार आहे. म्हणजे हे किती, सिग्मा 1ची व्हॅल्यू मी पुट करून टाकू का इथे, बघा बरं. चला 10 इज इक्वल्स टू सिग्मा एक्स किती आहे 5 प्लस 5 डिवायडेड बाय 2, हे टाव एक्स वाय बाहेर आले. राईट, सो प्लस टाव एक्स वाय. राईट, म्हणजे 5 प्लस 5 10 डिवाइड बाय 2 म्हणजे 5, म्हणजे 10 - 5 किती येते 5 MPa इज युअर टाव एक्स वाय. सो ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. काहीच अवघड नाही बघा, सगळं समजलं पाहिजे. खूप सोपा पेपर होता बघा, सोपाच होता म्हणायचा. प्रॅक्टिस करा जर अवघड वाटलं असेल तर. The maximum shear stress in the solid shaft of circular cross section having the diameter d subjected to a torque of T, okay, is tau. Okay, if the torque is increased by, म्हणजे त्यांनी काय विचारले थोडक्यात की शेअर स्ट्रेस सुरुवातीला काहीतरी टाऊ होती, शेअर स्ट्रेस सुरुवातीला टाऊ होती. आता नवीन झालेली जी शेअर स्ट्रेस आहे तर ती टाऊ 1 असेल. सपोज नवीन झालेली शेअर स्ट्रेस काय असेल, टाऊ 1 असेल. तर ती टाऊ 1 किती टाइम्सनं इन्क्रीज झाली आहे असं सर, किती टाइम्सनं इन्क्रीज झाली असं सरळ विचारले त्यांनी. मला सांगा पहिली गोष्ट, तुम्हाला टाऊचा फॉर्म्युला असणं माहीत असणं गरजेचं आहे. अरे बाळा, नो टाऊ अपॉन आय पी इज इक्वल्स टू टी अपॉन आय पी इज इक्वल्स टू टाऊ अपॉन आर. राईट, म्हणजे मला सांगा हा आर जर इकडे आला तर हा झेड पी होऊन जाईल. राईट, म्हणजे टाऊ कसं लिहिणार तुम्ही, अरे टी अपॉन झेड पी. मग मला सांगा झेडपीची व्हॅल्यू आत्ताच सांगितली की रे किती असते, आय डी क्यूब डिवायडेड बाय 32, सॉरी आय डी क्यूब डिवाइड बाय 16, आय डी क्यूब डिवाइड बाय 16. सो 16t डिवायडेड बाय पाय डी क्यूब, 16t डिवायडेड बाय पाय डी क्यूब. हा काय आला तुमचा टाव आला. लिहून घ्यायला इथं 16t काय आला, 16t डिवायडेड बाय पाय डी क्यूब, 16t डिवायडेड बाय पाय डी क्यूब. 16t डिवाइड बाय पाय डी क्यूब. हा तुमचा सुरुवातीचा टी आला. आता मला टाऊ 1 काढायचा आहे. मग त्यांनी टाऊ 1 साठी काय म्हटलंय की टाऊ 1 साठी ते म्हणतायत की तुमचा जो टी आहे टॉर्क, तो टॉर्क कितीने इन्क्रीज केलाय 4 टाइम्स. म्हणजे मी याला काय करतो 16 × 4t लिहितो. राईट, डिवायडेड बाय काय म्हणतात ते पाय इंटू डायमीटर आहे ती सुद्धा 2 टाइम्सने इन्क्रीज केले म्हणजे 2dचा क्यूब. काही जण काय करतात म्हणून की 2d क्यूब लिहितात, असं नाही करायचं. डायमीटर म्हणजे हा डायमीटरचा क्यूब आहे ना रे. तुम्ही असं लिहिलं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. राईट, तुमचा आन्सर कुठल्याच सब्जेक्टमध्ये बरोबर नाही येणार, समजते. कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे कुठवाले इन्क्रीज बाय वगैरे असं बऱ्याच ठिकाणी विचारतात. सो तुम्हाला हे माहित पाहिजे की हा 2dचा क्यूब आहे. एवढं बेसिक तर सांगायची गरज नाही, हुशार आहे तुम्ही. राईट, बघा मग याला जर आपण बघितलं व्यवस्थित तर मला सांगा काय येईल, सांगा. चला याला जर व्यवस्थित बघितलं तर मला सांगा हे काय येईल, हे 2चा क्यूब किती येतो रे, 8 येतो. म्हणजे 4/8 म्हणजे 1/2 येईल साधारण. सो 1/2 इंटू 16t डिवाइड बाय पाय डी क्यूब. आणि मला सांगा ही व्हॅल्यू मी आत्ताच काढली होती 16t अपॉन पाय डी क्यूब, म्हणजेच तुमचा कॅपिटल टाऊ होता. राईट,
राईट. म्हणजे काय हे 1/2 इंटू टाऊ. सो τ1 इज इक्वल्स टू τ/2. τ1 इज इक्वल्स टू τ/2. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. राईट. चल समजता येणार बाळांनो, समजायलाच पाहिजे. ओके. बघा स्टील कॉलम 10 नंबरचा क्वेश्चन. स्टील कॉलम पिन्ड ॲट बोथ द एंड्स हॅज अ बकलिंग लोड ऑफ 200 किलोन्यूटन. राईट. मला पहिल्यांदा सांगा तुमचा जो क्रिपलिंग लोड आहे PR त्याचा फॉर्म्युला काय आहे? I² EI अपॉन L². एल इफेक्टिव्ह म्हणा I² EI अपॉन L इफेक्टिव्ह स्क्वेअर. ज्यावेळी ते म्हणतात की पिन डॅट किंवा हिंज डॅट बोथ द एंड देन एल इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू एल ओनली. राईट. सो ते बघायची गरज नाही आहे. आता ते काय म्हणतात, सपोज म्हणजे मी आता थोडक्यात असं कंडिशन म्हणतो की सपोज हा हिंज एंड आहे, हा दुसरा हिंज एंड आहे. राईट. याची सपोज जी काही लेंथ आहे ती सपोज एल असेल. जी काही लेंथ असेल ती सपोज स्मॉल एल म्हणायला काही म्हणा चालतंय. स्मॉल एल म्हणा, एल म्हटला. ओके. आता त्यावेळी त्यांचा जो क्रिपलिंग लोड होता तो साधारण किती होता? 200 होता. ओके. आता ते काय म्हणतायत की त्यांनी आता एक लॅटरल मुवमेंट जी आहे ती रिस्ट्रेन केलेली आहे. लॅटरल मुवमेंट रिस्ट्रेन केलेली आहे ॲट द मिड हाईट. म्हणजे जे काय तुमचं डिफ्लेक्शन होणार होतं, जे काय डिफ्लेक्शन तुमचं जे असं होणार होतं ना असं काहीतरी, तर ही जी लॅटरल मुवमेंट आहे ते ती रिस्ट्रेन केली आहे. मग ज्यावेळी आपण म्हणतो की त्यांनी लॅटरल मुवमेंट रिस्ट्रेन केलेली आहे त्यावेळी तिथं काहीतरी सपोर्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे हा काहीतरी सपोर्ट इथं असेल. अरे होणार आहे. हो. ओके. हा सपोर्ट तिथे असणार आहे 100%. ज्यावेळी तिथे सपोर्ट लावला मिड हाईटला म्हटलंय त्यांनी, तर त्या तिथे L/2 झालं, इथे सुद्धा L/2 झालं. राईट. 2 हाईटमध्ये त्याला डिवाइड केलं. मग तीच व्हॅल्यू आपण L/T इथं पुट केली सपोज, तर मला सांगा काय येईल हे? बोला. π² EI डिवायडेड बाय, बघा सगळ्या कन्सेप्ट इथं सांगणं शक्य नाही, आपण पेपर सॉल्व्ह करून घेतो. ओके. L/2². ओके. हे आलं काहीतरी म्हणजे काय येईल साधारण 4. हे 2² 4 वर जाईल ना रे. π² EI डिवायडेड बाय L². ओके. सो मला सांगा ही π² EI पण L² ची व्हॅल्यू 200 आहे. मग 4 × 200. अरे काय सांगायची गरज आहे का? हे किती येणार आहे? 800 इज युअर आन्सर. चला पुढे. ओके. द प्रिन्सिपल प्लेन. तर थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, ज्याने अभ्यास व्यवस्थित केला त्यांना जमलाच असणार आहे. ओके. द प्रिन्सिपल प्लेन्स आर द प्लेन्स ऑन विच द शिअर स्ट्रेस इज 0 असं नाही विचारलं त्यांनी. द प्रिन्सिपल प्लेन्स आर द प्लेन्स ऑन विच द रिझल्टंट स्ट्रेसेस आर. ओके. मला सांगा रिझल्टंट स्ट्रेस म्हणजे दोघांचे असणार आहे, एक तर नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. ह्या दोघांचा रिझल्टंट स्ट्रेस भेटतो आपल्याला. बरोबर. मग मला सांगा ज्यावेळी त्यांनी रिझल्टंट स्ट्रेस विचारलाय कशावरती विचारलाय? प्रिन्सिपल प्लेनवरती. जर प्रिन्सिपल प्लेनवरती शिअर स्ट्रेस जर 0 असेल तर रिझल्टंट स्ट्रेस इज इक्वल्स टू नॉर्मल स्ट्रेस होऊन घेणार आहे. समजून घ्या. म्हणजे रिझल्टंट स्ट्रेस इज इक्वल्स टू नॉर्मल स्ट्रेस. आणि हे जरी एखाद्याला माहित जरी नसतं तर बाबा प्रिन्सिपल प्लेनवरती शिअर स्ट्रेस कधी असते का? 0 असते. टँजेंट शिअर स्ट्रेस म्हणजे शिअर स्ट्रेस. राईट. म्हणजे आन्सर एकच राहतं तुमचं कुठलं? नॉर्मल स्ट्रेस. ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. ओके. आन्सर की तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलं आहे. ओके. चला. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड? फर्स्ट वन मॅक्लॅरेन्स. बघा ते तुम्हाला त्याचं मॉडिफाईड पण व्हर्जन आहे, डिफ्लेक्शन मध्येच वापरतो आपण जनरली, हे माहिती आहे. तोंडपाठ आहे. कॉलमसाठी आपण युलर रँकाइन वापरतो, हे सुद्धा माहिती आहे. जर तुमचा बघा हा पोर्शन कदाचित झाला नसेल आता, तुम्हाला सॉन्गमध्ये पण थिक सिलेंडर, थिन सिलेंडर, स्प्रिंग असतील, तुमचं अजून मला वाटतं शिअर सेंटरची कन्सेप्ट आहे. हे तुम्हाला एक्झामला नाही आहे फ्रँकली, पण तुम्ही किंवा प्लास्टिक हिंज आहे तुमचा, एक्झामला नाही आहे पण तुम्हाला ॲटलीस्ट वरच्यावर त्या रिलेटेड वाचलं पाहिजे. ओके. ॲटलीस्ट रीड आउट करून जा त्याच्यावर. बघा असे काहीतरी क्वेश्चन पडतात मग कन्फ्युजन होतं. राईट. सो लेम थेरम जो आहे तो थिक सिलेंडर बघा आधी पडत होतं 2013-12च्या आधी, आता याच्यावरती जनरली क्वेश्चन्स पडत नाही. ओके. सो थिक सिलेंडरसाठी नॉर्मली आपण लेम थेरम वापरतो. सो ऑप्शन 3 तुमचं नॉट, हे विचारलं बघितलं ना, नॉट करेक्टली मॅच विचारतो, म्हणजे ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन. इज इट क्लिअर? बघा चला पुढे. नेक्स्ट. आता सर्क्युलर शाफ्ट इज सब्जेक्टेड टू अ twisting moment T and the bending moment M. Okay. The ratio of the bending maximum bending stress to the maximum shear stress is given by. पहिली गोष्ट मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस सिग्मा इज इक्वल्स टू M/Z. हे माहिती आहे का तुम्हाला? माहितच असलं पाहिजे, समजून घ्या. सो M अपॉन Z. झेडची व्हॅल्यू काय रे? अरे बाळांनो आय किती असतो? नॉर्मलवाला आय किती असतो? अरे बाळांनो सर्क्युलर शाफ्ट आहे ना रे, πd⁴ डिवाइडेड बाय 64. मग तुमचा जो Z असणार आहे किती असणार आहे? πd³ डिवाइडेड बाय 32. 32 ला वर न्या, खाली πd³ ला ठेवा. ओके. डन. पुढे शिअर स्ट्रेस आत्ताच काढली होती शिअर स्ट्रेस, परत लिहित नाही आता मी. 16T अपॉन πd³. ओके. त्यांनी काय विचारले रे बाळांनो? मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस टू द मॅक्झिमम शिअर स्ट्रेस म्हणजे काय? सिग्मा अपॉन टाऊ इज इक्वल्स टू, मला सांगा ह्या दोघांचा जर रेशो घेतला मी, ह्या दोघांचा जर रेशो घेतला तर मला सांगा तुमचा आन्सर काय येणार आहे? सरळ सरळ कोणी झोपेत सुद्धा सांगू शकतो 2m/t. काय असतं? 2m/t. तो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. पण काय होतं की आपण हे पाठ केलेलं असतं 2m/t, पण प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला एक्झाममध्ये रेशो उलटा विचारतात. ओके. तो रेशो उलटा विचारला
मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस विचारलं, राईट, म्हणजे टाऊ बाय सिग्मा जर विचारलं तर तुमचा आन्सर असेल काय म्हणून, अरे T/2m. किंवा कधी कधी काय देतात ते की तुमचा जो बेंडिंग मुवमेंट आहे आणि ट्विस्टिंग मुवमेंट आहे ते सेम आहे, तर त्या केसमध्ये मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस टू द शिअर स्ट्रेसचा रेशो सांगा 2 असेल, राईट. आणि मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू द बेंडिंग स्ट्रेसचा जर रेशो विचारला तर अरे बानो 0.5 ना रे, 1/2 0.5, समजतंय 0.5. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. ओके, चला पुढे. हॉलो सर्क्युलर column of internal diameter D, external diameter 1.5 D subjected to the compressive load, maximum distance of the point of the application from the center for the no tension. पहिल्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं नो टेन्शन कंडिशन हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे, तर त्यासाठी ई मिनिममची जी तुमची व्हॅल्यू आहे ती असते कॅपिटल डी स्क्वेअर प्लस स्मॉल डी स्क्वेअर डिवायडेड बाय डी इंटू कॅपिटल डी. फक्त तरी कॅपिटल डी ची जी व्हॅल्यू आहे बघा ती दिले 1.5 डी स्मॉल डी. ओके, तिला पुट करून घ्या. सो 1.5 स्मॉल डी चा स्क्वेअर प्लस स्मॉल डी चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 इंटू 1.5 डन. ओके, चलो आगे. मग आता हे 1.5 चा जो स्क्वेअर आहे, 1.5 चा जो स्क्वेअर आहे तो 1.5 चा स्क्वेअर काय असतो रे? 1.5 चा जो स्क्वेअर आहे तो काय असणार आहे 2.25 डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर डिवायडेड बाय हे किती येणार आहे 12 डी. हे बघा हे किती येणार आहे मग साधारण 3.25 ना रे, 3.25 ते 3.25 डी अपॉन 12 एवढंच लिहा. ओके, मग मला सांगा कॅल्क्युलेशन कसे करू शकतो मी? 325 डी डिवायडेड बाय 1200 असं सुद्धा लिहू शकतो. मॅथ चांगलं पाहिजे आणि आधीही म्हटलंय, राईट. मॅथ चांगला असल्याशिवाय आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. ज्यांचं मॅथ चांगलं नाही आहे त्यांनी प्लीज चांगलं करा, जास्त वेळ नाही जात. ओके, आरामात होऊन जाईल. 25 चा भाग लागतो याला, बघा टाकून बघायला किती येत आहे. 25 10 10 आणि 3 13. ओके, सो 13 डी डिवायडेड बाय इथं खाली किती येणार आहे 4 8 ना. सो 13 डी डिवाइड बाय 48. अरे ऑप्शन बी इज द राइट ऑप्शन. सो ऑप्शन बी इज द राइट ऑप्शन. चला पुढे. अ बॉडी कॅरीज द टू इक्वल अँड अनलाइक प्रिन्सिपल स्ट्रेसेस द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. अरे बाळांनो, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस टाऊ मॅक्स इज इक्वल्स टू व्हॉट मॉड ऑफ सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2. राईट. सो बट द थिंग इज की अनलाइक दिलेलं आहे त्यांनी. ज्यावेळी तुमचा एखादा बीम आहे, सपोज तुमचा एखादा सेक्शन आहे, त्याला जेव्हा तुम्ही म्हणता इथं काहीतरी सिग्मा 1 आहे किंवा सिग्मा 2 आहे, बोथ आर टेन्साइल, इन दॅट केस इट इज ओके, राईट. दोन्ही कॉम्प्रेसिव्ह असतील तरी सुद्धा इट इज ओके, राईट. पण ज्यावेळी अनलाईक म्हणतो याचा अर्थ असा होतो की एक टेन्शन आहे जो तुमचा दुसरा आहे तो आहे कॉम्प्रेशन, राईट. एक टेन्शन दुसरा कॉम्प्रेशन, म्हणजे हे साइन चेंज होणार आहे. किंवा या ठिकाणी हा टेन्शन असू शकतो, हा कॉम्प्रेशन असू शकतो, काही घ्या, मॉडमध्ये आहे, आन्सर शेवटी निगेटिव्ह येणारच नाही आहे. ओके, पुढे. मग मला सांगा जर हे चेंज होईल ना रे, बरं मी सिग्मा 1 जर म्हटलं टेन्साइल आहे तर ठीक आहे, सिग्मा 2 जर कॉम्प्रेसिव्ह असेल तर त्या केसमध्ये मायनस ऑफ मायनस सिग्मा 2 डिवायडेड बाय 2, मायनस ऑफ मायनस सिग्मा 2 डिवाइड बाय 2 हे प्लस होणार आहे. म्हणजे काय हे सिग्मा 1 प्लस सिग्मा 2 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय रे, हाफ ऑफ सम का डिफरन्स. आपण डिफरन्स लिहून येतो कारण हा वर्ड वाचत नाही, अनलाईक वाला. बघा याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे रे, याच्यासाठीच प्रॅक्टिस पाहिजे. ओके, सो फर्स्ट इज नॉट युअर करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन 2 इज द करेक्ट ऑप्शन, हाफ ऑफ द सम ऑफ द प्रिन्सिपल स्ट्रेसेस. ही फक्त डिफरन्स विचारलाय, हाफ पाहिजे रे. बघा हे खाली 2 आहे, हाफ पाहिजे, समजतंय? समजून घ्या. मॅक्झिमम शिअर स्ट्रेन विचारलं असतं तर त्या केसमध्ये हे तुमचं हाफ नसतं आलं. ओके, हे छोट्या छोट्या गोष्टी. बीम फिक्स्ड ॲट वन एंड अँड द फ्री एंड अदर एंड. ओके, कॅरिंग द युडियल एंटायर स्पॅन. डिफ्लेक्शन विचारलंय बघा, युडियल कॅन्टिलिव्हर वरती युडियल आहे, डिफ्लेक्शन सरळ सरळ हे असतं का? अरे नाही रे बाळांनो, WL स्क्वेअर असतो ना, WL/4 असतो डिवाइड बाय 8 आहे, WL/4 डिवाइड बाय 8 आहे. हा कॅपिटल ॲक्च्युअली त्यांनी दिलाय पण तसाच, पण कॅपिटल W नसतो, हा स्मॉल W असतो, हे पण लक्षात ठेवा. ओके, सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. पुढे. In movement area method, the slope of the real beam at the section is represented by. म्हणून movement area method मध्ये तुमचा शिअर असतो तो स्लोप देतो आणि तुमचा जो बेंडिंग मोमेंट आहे ते तुमचं डिफ्लेक्शन देणार आहे, राईट. सो शेअर फोर्स ऑफ द M/EI डायग्राम विल गिव्ह यू द स्लोप ऑफ द रियल बीम, राईट. अँड द बेंडिंग मोमेंट ऑफ M/EI डायग्राम विल गिव्ह यू द डिफ्लेक्शन ऑफ द रियल बीम. ओके, सो ऑप्शन 2 तुमचा इथं राईट असला पाहिजे. ओके, ह्यानी जर तुम्हाला स्लोपच्या ऐवजी डिफ्लेक्शन विचारलं असतं तर ऑप्शन 1 तुमचा राईट असतं. डन. चला, इज इट क्लिअर? करेक्ट, क्लिअर आहे.
द कॅस्टिक लायनर्स, आता बघा क्लास्टिक लायनरचे दोन्ही थेरम याच्यावरती बरेचसे क्वेश्चन पडतात आणि तुम्ही कन्फ्युज 100% होता. त्यामुळे कॅस्टिक लायनरचे दोन्ही थेरम 1 आणि थेरम 2 दोन पार्टच पाहिजे. कॅस्टिक लायनरचा दुसरा थेरम इनडिटर्मिनंट प्लस डिटर्मिनंट दोन्ही स्ट्रक्चरसाठी अप्लाय होतो. कुठलंही स्ट्रक्चर असो त्याच्यासाठी तुमचा कॅस्टिक लायनरचा थेरम ऍप्लिकेबल आहे. सो ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. राईट. बघा पुढे वन लाइनर आहेत सगळे. इफ E is the Young's modulus and I is the moment of inertia, then the expression EI d cube y upon dx cube at any section. मला माहिती आहे एक फॉर्म्युला मॅक्लॅरिस मध्ये बघा, EI d2 y upon dx square is equals to what रे, m is equals to m. ओके, आता मी काय करतो, मला विचारलंय EI d3 y upon dx cube, मला मग त्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल दोन्ही साईडचं. म्हणजे काय येईल, EI d3y अपॉन dx विथ रिस्पेक्ट टू x घेतोय ना रे मी, मग इकडे पण विथ रिस्पेक्ट टू x घ्यावं लागेल, dm अपॉन dx. मग बघा हे आपल्याला पहिल्याच लेक्चर मध्ये क्लिअर झाले की रे dm अपॉन dx म्हणजे शिअर फोर्स असतो. जर एखाद्याला माहित जरी नसेल तर मला सांगा मुवमेंटचं युनिट काय असतं, किलोन्यूटन मीटर. dx म्हणजे मीटर मध्ये असेल, मीटर कॅन्सल राहतं, किलोन्यूटन म्हणजे शिअर. काही जणांचं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये, कारण काही जण असं बघा df अपॉन dx इज इक्वल्स टू m, आणि काही जणांचं हे पण एक आहे. ओके, सो याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर एकच गोष्ट करायची, मला सांगा तुमचा जो शेअर एफचं युनिट आहे, म्हणजे एफचं युनिट असणार आहे न्यूटन. राईट. न्यूटन डिवायडेड बाय मीटर. न्यूटन डिवाइड बाय मीटर म्हणजे मुवमेंट कधी असतं करे नाही, न्यूटन डिवाइड बाय मीटर म्हणजे तुमची लोड इंटेन्सिटी असणार आहे. राईट. सो हे पण आपल्याकडे एक रिलेशन आहे. ओके, आणि हे दुसरं रिलेशन आहे. सो कन्फ्युजन झालं तर युनिट टाकून बघा, इझी पडतं. ओके, याचा आन्सर काय होतं रे मग, अरे काय आहे हे, शेअर फोर्स होईल ना. शेअर फोर्स म्हणजे ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. पुढे चला. द स्ट्रेन एनर्जी ड्यू टू द टॉर्शन, मला सांगा ऍक्सियल मुळे सुद्धा होते स्ट्रेन एनर्जी, ती पण माहित पाहिजे. राईट. तुमच्या शेअर मुळे सुद्धा होते, ती पण माहित पाहिजे. मुवमेंट मुळे होते, ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मुवमेंट मुळे होते ती m² dx अपॉन 2e आहे. राईट. m² dx अपॉन 2e, आणि याचाच बेस घेऊन तुमची टॉर्शन मधली जी एनर्जी आहे स्ट्रेन एनर्जी, ती काय असेल, m च्या ऐवजी काय करणार, टी स्क्वेअर टॉर्शन मुवमेंट dx डिवाइड बाय 2. ईच्या ऐवजी काय करणार, अरे ईच्या ऐवजी मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी होती, तिथं मॉड्युलस ऑफ इरिजिडिटी असते, म्हणजे जी येणार आहे, आणि आयच्या जागी आयपी येणार आहे, सरळ सरळ आहे, आणि आयपीला ते जे म्हणतात. राईट. बघा हे बघा ना रे, पोलार मुवमेंट ऑफ एरिया म्हणजेच काय असणार आहे, तो जे असेल. राईट. सो तुमचा ऑप्शन कुठला बरोबर असणार आहे, बी. राईट. बी इज द राईट ऑप्शन. कधी कधी आपण हे चूज करून येतो कारण आपल्याला हे सवय झालेली असते. असं नाही करू, कारण आपल्याला हे माहित पाहिजे. ओके, असं नाही करू बघा. पुढे 21. A simply supported beam with rectangular cross section is subjected to a concentrated load at the midspan. blah blah blah. बघा चला, simply supported beam वरती आहे, हा कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे, सोपा आहे रे, काहीच नाही अवघड याच्यामध्ये. काहीतरी लोड दिलेला असेल XY Z. त्यांचं म्हणणं काय आहे की जी तुमची विड्थ आहे बीमची, सपोज हा तुमचा एखादा बीम असेल. राईट. हा तुमचा काहीतरी बीम असेल, तर या बीमची जी ते काय म्हणतात की विड्थ आणि डेप्थ आहे ती मी डबल केली. जर डबल केली तर मिडस्पॅनचं जे डिफ्लेक्शन आहे ते किती टक्क्यानं रिड्यूस होईल, टक्केवारीमध्ये विचारले. राईट. मग मला सांगा त्याच्यासाठी मला मिडस्पॅनचं डिफ्लेक्शन माहित पाहिजे ड्यू टू पॉईंट लोड. किती असतं ते, डेल्टा इज इक्वल्स टू व्हॉट रे, डेल्टा इज इक्वल्स टू WL³ डिवायडेड बाय 40 आहे. पण आता सर तुम्ही म्हणाल की यार सर बी आणि डी तर दिसतच नाही आहे, बीडी कुठं गेलं सर. मग बीडी कुठे लपलाय, बीडी लपलाय आय मध्ये. आय काय असतो रे, आय असतो BD³ अपॉन 12. रेक्टँग्युलर बघतोय ना रे आपण, रेक्टँग्युलरचा असतो BD³ अपॉन 12. इथं बी आणि डीच्या व्हॅल्यू पुट करा, म्हणजे काय येईल साधारण हे WL³, हे स्मॉल कॅपिटल आहे, WL³ डिवायडेड बाय 48E इंटू, आता हे काय होईल 2B होईल, 2B, आणि हे काय होईल 2D³ डिवायडेड बाय काय येईल 12B. ओके, बघा मग जर हे 2चा क्यूब म्हटलं तर किती येईल 8 येईल, आणि 8 इंटू 2 म्हणजे किती येईल 16. म्हणजे थोडक्यात हा जो फॅक्टर असणार आहे तो फॅक्टर किती येणार आहे 1/16. आणि हे जे तुमची रेग्युलर व्हॅल्यू राहणार आहे ही डेल्टाची 1/16 इंटू डेल्टा असं म्हणतो मी त्याला. ओके, बघा मग जर आता मला पर्सेंटेजमध्ये काढायचं तर मी काय करेन, 100 डिवाइड बाय 16 एवढंच करेन. मग 100 डिवाइड बाय 16, 6 जा किती आता 96. राईट. सो 96 आणि म्हणजे ऑब्व्हियसली 6.25% शुड बी द आन्सर, शुड बी द राईट आन्सर. सो 6.25% तुमचं डिफ्लेक्शन रिड्यूस होईल जर तुम्ही तुमच्या बीमची विड्थ आणि तुमची डेप्थ जर तुम्ही डबल केली. अरे साधं लॉजिक आहे बाळांनो, समजून घ्या. जर डेप्थ डबल केली डिफ्लेक्शन कमीच होणार आहे, आणि विड्थ डबल केली तरी सुद्धा डिफ्लेक्शन थोडंफार कमी होणार आहे. जास्तीत जास्त मला सांगा, विड्थ जर तुम्हाला डिफ्लेक्शन कमी करायचं असेल तर तुम्ही डेप्थ वाढवाल का विड्थ वाढवाल, जास्त इफेक्टिव्ह काय असेल. अरे बट ऑब्व्हियस आहे, जास्तीत जास्त जेवढं तुम्ही डेप्थ वाढवाल तेवढा जास्त चांगला आहे. समजून घ्या ना रे. अरे BD³ आहे, BD³ आहे. मला सांगा तुम्ही जर विड्थ जर 1 मीटरनं वाढवली, म्हणजे तुम्ही
सपोज 2 मीटरनं वाढवली आणि तुम्ही डेप्थ जर 2 मीटरनं वाढले तर अल्टिमेटली डेप्थ तुमच्या 8 मीटरनं वाढणार आहे ना रे. समजतंय का? म्हणजे तो एक इफेक्ट म्हणतो मी 8 मीटरने इन द सेन्स तो एक इफेक्ट आहे. ओके, समजून घ्या. म्हणजे तुम्हाला क्यूबमध्ये तुमचं जे डीचं व्हॅरिएशन आहे ते क्यूबमध्ये आणि बीचं व्हॅरिएशन लिनियर आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त डिफ्लेक्शन कमी करायचं असेल तर तुम्ही डेप्थ वाढवा. हे कन्सेप्च्युअल सांगते फक्त, हे तर काय काम नाही आहे त्याचं. ओके, चला पुढे जाऊ. तर जास्त वेळ घेऊ नका. बघा आपल्याला बरेचसे क्वेश्चन बघायचे, अजून हाफ पण नाही झाले. इन an element the complementary shear stresses are always, बघा कॉम्प्लिमेंटरी शेअर स्ट्रेसेस म्हणजे माहित पाहिजे तुम्हाला. ओके, द कॉम्प्लिमेंटरी शेअर स्ट्रेसेस आर ऑलवेज अपोजिट टू इच अदर अँड विल हॅव द इक्वल मॅग्निट्यूड. हे स्टेटमेंट तुम्हाला पाठच असलं पाहिजे. झालं पण असेल एक्झाममध्ये, राईट. तुमच्या नोटबुकमध्ये एकदा चेक करा. एखादी गोष्ट आपल्याला आठवत नसेल तरी नोटबुकमध्ये असते, आपण विसरलेलो असतो कारण आपण अभ्यास व्यवस्थित करत नाही. इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन साइन. ऑप्शन सी शुड बी द राईट ऑप्शन. कॉम्प्लिमेंटरी शेअर स्ट्रेसेस इकडे पण असू शकतील, राईट. याला पॉझिटिव्ह म्हणतो ना, ही पॉझिटिव्ह असते, राईट. पॉझिटिव्ह शेअर स्ट्रेस. आणि याच्या पलीकडे दुसरी उलटी असते, ती निगेटिव्ह असते. हे तुम्हाला झालंय. ओके, पुढे आता हे सांगायची गरज आहे करे की जे बाय हा जो जे आहे म्हणजेच आयपी आहे, म्हणजे आयपी अपॉन आर. आयपी अपॉन आर म्हणजेच काय असतो रे? झेडपी असतो. आयपी अपॉन आर म्हणजे झेडपी, आणि झेडपीलाच म्हणतात पोलार सेक्शन मॉड्युलस. काय म्हणतात? पोलार सेक्शन मॉड्युलस. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. वेन द शाफ्ट इज सब्जेक्टेड शाफ्ट ऑफ डायमीटर डी सब्जेक्टेड टू बेंडिंग मुवमेंट एम, म्हणजे दोन आहे, बेंडिंग मुवमेंट पण आहे आणि टॉर्क पण आहे. त्याच्यामुळे त्यांनी विचारले, हा वर्ड इम्पॉर्टंट असतो की रे इक्विव्हॅलंट बेंडिंग मुवमेंट. इक्विव्हॅलंट बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय? अरे म्हणजे असं बेंडिंग मुवमेंट जे तुमचा मेजर प्रिन्सिपल स्ट्रेसचा सेम इफेक्ट देईल. समजतंय? आणि इक्विव्हॅलंट टॉर्शन म्हणजे काय असतंय? टॉर्शन मुवमेंट म्हणजेच की जे मॅक्झिमम शिअर स्ट्रेसचा सेम इफेक्ट देईल. हे सगळं झालेलं आहे, राईट. मग याचा फॉर्म्युला काय असतो? एम प्लस स्क्वेअर रूट ऑफ एम स्क्वेअर. पण पहिली गोष्ट हा जो 2 असतो ना बघा, आता इथं दिलं नाही म्हणून ठीक आहे, पण कधी कधी आन्सर मध्ये तुम्हाला असं पण देतात. मग कधी कधी आपण हे पण चूज करून येतो. पण हा जो आहे बघा, हा पूर्ण टर्मसाठी 2 आहे. पूर्ण टर्मसाठी 2 आहे. समजताय? सो हे पण छोटी गोष्ट आहे, पण लक्षात ठेवा. जर त्याच ठिकाणी तुम्हाला इक्विव्हॅलंट टॉर्क जर विचारला असता, टी इक्विव्हॅलंट म्हणून त्याला आपण, राईट, इक्विव्हॅलंट टॉर्शनल मुवमेंट, तर इन दॅट केस तुम्ही काय केलं असतं? फक्त स्क्वेअर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. याच्यावरती डायरेक्टली एक्झाम्पल पण पडू शकतो तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. समजताय? एमची व्हॅल्यू देतील, टीची व्हॅल्यू देतील, काय रे फक्त स्क्वेअर करून सम करायचे आणि त्याचा स्क्वेअर रूट काढायचा. इझी असतं, खूपच इझी असतं, काही चौकड नाही आहे सॉल्वमध्ये. हे सांगता आलं पाहिजे डोळे झाकून सुद्धा. हे झालंय तुमचं कन्सेप्च्युअली झालं. एखादी वायर 100 वेळा त्याला मोडली जाईल आपण, तर त्यांच्या एक इंड्युरन्स लिमिट नंतर ती कधीही तुम्हाला चेंज होताना दिसणार नाही आहे. समजताय? तो फटीक असतो तो, राईट. फटीक विल गिव्ह यू द इंड्युरन्स लिमिट, राईट. सो ती इंड्युरन्स लिमिट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समजताय? पुढे सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. हे काय नाहीच आहे ना रे, असलं काही नसतं त्याच्या रिलेटेड. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रॉपर सिक्वेन्स. हे सांगायची पण गरज नाही आहे. मायस्टीलचा कव्हर तुम्हाला माहिती आहे कसा असतो तो, असा काहीतरी असतो. व्यवस्थित नाही काढत मी त्याला, राईट. असं काहीतरी म्हणजे इथं तुमची प्रोपोर्शनॅलिटी लिमिट, त्यानंतर अप्पर इल्ड पॉईंट, लोअर इल्ड पॉईंट, राईट ना. त्याच्यानंतर तुमचा इल्ड प्लॅटो असतो, त्याच्यानंतर अल्टिमेट तुमचा जो पॉईंट असेल, त्यानंतर इथं असतो तुमचा फ्रॅक्चर पॉईंट, राईट. सगळ्यात पहिल्यांदा इथं प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन अकॉर्डिंग टू द व्हॉट? हुक्स लॉ, राईट. म्हणजे अप टू द इलास्टिक लिमिट नाही आहे, हुक्स लॉ प्रोपोर्शनॅलिटी लिमिट पर्यंतच आहे. समजताय? त्याच्यानंतर येणार आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रोपोर्शनॅलिटी लिमिट येणार आहे. हे तर माइंडमध्ये क्लिअर करा, पुढचं वाचूच नका ना रे. ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. त्याच्यानंतर येतो इलास्टिक, त्याच्यानंतर यील्ड व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर येतं फेल्युअर. अल्टिमेट पण ते नाही आहे, त्यांनी दिले मधले झोन, ठीक आहे ना. आपल्याला जेवढे दिले तेवढे घ्या. ओके, चला. हे डायग्राम काय आली नाही व्यवस्थित. पुढे कप अँड कोन फेल्युअर सांगायची पण गरज नाही. कप अँड कोन फेल्युअर डायरेक्ट डक्टाईल मटेरियलला जर टेन्शन दिलं तर कप अँड कोन फेल्युअर तुम्हाला बघायला मिळतं. 45 डिग्रीचा तिथं अँगल, तिथं फेल्युअर अँगल असतो. डन आहे. हे पण सांगायची गरज नाही. हे पण तुम्हाला झालं असेल की मॅक्झिमम लोड और द मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट कॅरिंग कॅपॅसिटी इज कोणाची जास्त? आय सेक्शनची सगळ्यात जास्त. दिलंच नाही आय सेक्शन. ओके, ठीक आहे. आय सेक्शनची सगळ्यात जास्त असते. ओके, त्याच्यानंतर असतो तुमचा रेक्टँग्युलर, त्याच्यानंतर असतो तुमचा स्क्वेअर आणि त्याच्यानंतर असणार आहे तुमचा सर्कल. त्याच्यानंतर काय असणार आहे तुमचा सर्कल. ओके, सो हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, सो असेल तुमचा काय? रेक्टँग्युलर, स्क्वेअर अँड द सर्कल. सो हे ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. पुढे बर्नॉलीज अझम्पशन इज थिअरी ऑफ सिंपल बेंडिंग. बर्नॉलीज अझम्पशन इज द theory of simple bending. Okay, wait for 1 sec. बर्नॉलीज असं बघा, बर्नॉलीजचं जे अझम्पशन आहे बाळांनो, बर्नॉलीजचं जे अझम्पशन आहे ते बर्नॉलीजचं अझम्पशन सगळेच तुम्ही म्हणाल बरोबर आहे, पण लक्षात ठेवा मटेरियल ओबेज द हुक्स लॉ. ओके, हे बरोबर आहे, ठीक आहे. सिंपल बेंडिंगचं अझम्पशन आहे, राईट. यंग्स मॉड्युलस इज सेम इन टेन्शन अँड कॉम्प्रेशन. हे सुद्धा सिंपल बेंडिंगचं अझम्पशन आहे. अरे बाळांनो, हुक्स लॉ व्हॅलिड होतो म्हणजेच इलास्टिक लिमिट एक्सिड नाही होणार आहे, हे पण बरोबर आहे. आणि ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द बीम
विच इज प्लेन बिफोर द बेंडिंग रिमेन सेम आफ्टर द बेंडिंग, हे सुद्धा बरोबर आहे. मग सर सगळंच बरोबर का नाही? पण समजून घ्या, सिम्पल बेंडिंगचे हे जे तुमचे स्टेटमेंट्स आहेत राईट, ते नॉर्मल स्टेटमेंट तुम्हाला आलेले आहेत थिअरीज वगैरे, पण बर्नॉलीनं फक्त एकच स्टेटमेंट दिलेलं आहे की प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन सेम आफ्टर द बेंडिंग, राईट. तो फक्त 4 नंबरचाच म्हणतो, तो वरचं काय म्हणतच नाहीये. समजते का? मग त्याने बघा स्पेसिफिकली मेन्शन केलंय की बर्नॉलीज अझम्पशन इन थिअरी ऑफ सिम्पल बेंडिंग, राईट. सो बर्नॉलीजचं फक्त 4 नंबरचं अझम्पशन आहे. समजतंय? पुढे द मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ॲट द टॉप, बघा टॉपला तुमची म्हणजे टॉप स्ट्रेस आणि बॉटम स्ट्रेस दिले. बघा मग बेंडिंग स्ट्रेस असेल सपोज, राईट, हे तुमचं आहे 1600, युनिट लिहित नाही मी आता, हे आहे 800, बरोबर. त्यांनी टोटल डेप्थ दिलेली आहे, त्यांनी किती आहे टोटल डेप्थ? टोटल डेप्थ आहे 15 सेंटीमीटर. किती आहे? 15 सेंटीमीटर. ओके. देन द न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम द टॉप विल बी, न्यूट्रल ॲक्सिस फ्रॉम द टॉप विचारले त्यांनी, राईट. म्हणजे हे तुमचा जो एक्सयू आहे ते एक्सयूची व्हॅल्यू विचारले, राईट. मला सांगा डायरेक्टली तुम्ही सिमिलर ट्रायंगल वापरू शकता. म्हणजेच काय, आता सिमिलर ट्रायंगल सांगायची गरज आहे का तुम्हाला? 600 डिवाइड बाय एक्सयू इज इक्वल्स टू 800 डिवाइडेड बाय किती रे, हे किती असणार आहे? हे घ्यावं लागेल ना, म्हणजे 15 मायनस एक्सयू, राईट. 15 मायनस एक्सयू म्हणजे 8 दुने 16, राईट. एक्सयू तिकडे गेले किती येईल? 30 वजा 2 एक्सयू इज इक्वल्स टू एक्सयू, म्हणजे मायनस 2 एक्सयू तिकडे गेले की प्लस 2 एक्सयू, म्हणजे 30 इज इक्वल्स टू 3 एक्सयू, म्हणजे एक्सयू इज इक्वल्स टू 10, म्हणजे ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. समजतंय? पुढे चला नेक्स्ट 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 पिक अप द राईट ऑप्शन. बघा एम बाय आय इज इक्वल्स टू सिग्मा बाय वाय इज इक्वल्स टू ई बाय आर, ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. सांगायची गरज नाही आहे, राईट. A simply supported beam of span L carries the 2-point loads as shown in the figure, right. मग मला सांगा याची जी शेअर फोर्स डायग्राम असते, याची जी शेअर फोर्स डायग्राम असते ती कशी असणार आहे? तर बघा हा तुमचा वर चाललाय शेअर फोर्स, राईट. म्हणजे अशी काहीतरी असेल, परत इथे येऊन परत 0 येईल, परत हा मध्ये पार्ट असेल, त्यानंतर इथे परत हे तुमचं काय आहे? एसएफडी. ही तुमची काय आहे? एसएफडी. ओके. 2 पॉईंट लोडिंग आहे सपोज, ओके. तुमची एसएफडी आहे. ओके. मला सांगा ज्या ठिकाणी एक स्टेटमेंट तर मला पाठ आहे, काय पाठ आहे की स्लोप ऑफ बेंडिंग मोमेंट डायग्राम विल गिव्ह यू द शेअर फोर्स, स्लोप ऑफ बेंडिंग मोमेंट डायग्राम विल गिव्ह यू द शेअर फोर्स. जर मला सांगा या सेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा शेअर फोर्स नाही आहे, शेअर फोर्स ॲट दिस सेक्शन म्हणतो मी, शेअर फोर्स ॲट दिस सेक्शन इज 0. जर त्या पूर्ण सेक्शनमध्ये जर शेअर फोर्स 0 असेल तर त्या बेंडिंग मोमेंटमध्ये जर तुम्ही गेला, जर बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये गेला तर त्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये कुठेतरी आपल्याला स्लोप मिळेल का? नाही, स्लोप नसणारच आहे, कारण स्लोप असता तर शेअर फोर्स असता. समजताय? ज्या अर्थी ज्या अर्थी शेअर फोर्स 0 आहे त्या अर्थी बेंडिंग मोमेंट डायग्राम मधला जो तुमचा स्लोप असणार आहे तो सुद्धा 0 असणार आहे. ज्यावेळी स्लोप 0 म्हणतो त्यावेळेस मी हॉरिझॉन्टल लाईन पुट करतो, कारण बघा ना रे लिनियर असणार आहे बिहेवियर, कारण पॉईंट लोड आहे, बीएमडीचं लिनियर बिहेवियरच बघायला मिळतं. तुमचं युडिएल असेल तर बीएमडीचं तुमचं काय क्युबिक पॅराबोला बघायला मिळेल कट सेकंड डिग्री. अरे युडिएल असेल तर सेकंड डिग्री पॅराबोला आणि युव्हीएल असेल तर थर्ड डिग्री पॅराबोला. हे सगळं पाठ आहे. डन आहे. चला पुढे. म्हणजे तुमची बीएमडी साधारण अशी काहीतरी दिसते. ओके. हे पार्ट आहे रे सगळं तुम्हाला. म्हणजे हा जो मधला जो पार्ट आहे हा तुमचा प्युअर बेंडिंगचा दिसतो तुम्हाला, म्हणजे सीडी पार्ट. म्हणजे सीडी पार्ट तुमचा काय असेल? प्युअर बेंडिंग वाली केस असेल. काय असेल? प्युअर बेंडिंग वाली केस. डन आहे. पुढे चला. पुढे इफ द डेप्थ, बघा त्याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की सिग्मा इज इक्वल्स टू एम बाय झेड, सिग्मा इज इक्वल्स टू एम बाय झेड. मला रिलेशन विचारलंय, बघा डेप्थ कॉन्स्टंट दिले त्यांनी, ही युनिफॉर्म स्ट्रेंथ वाली कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला. डेप्थ कॉन्स्टंट आहे आणि विड्थ व्हॅरी सांगितले त्यांनी. मग झेड मला सांगा झेड किती असतो? झेड बघा हा सिग्मा कॉन्स्टंट आहे, मी एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड म्हणतो, राईट. एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू झेड, राईट. म्हणजे एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी डी स्क्वेअर अपॉन 6 पण कॉन्स्टंट आहे त्याला पण नाही लिहित मी. हा बी पण काय आहे? हा डी कॉन्स्टंट आहे. हा डी कॉन्स्टंट आहे तर त्याला पण कट करून टाकतो. म्हणजे एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी नाही. त्यांनी तेच विचारलंय की विड्थ इज व्हॅरी इन द प्रपोर्शन टू द बेंडिंग मोमेंट. म्हणजे फक्त एम असणार आहे, 2m एम स्क्वेअर एम क्यूब असलं काही नाही आहे. सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. ओके. पुढे द मॅक्झिमम शेअरिंग स्ट्रेस इन द बीम ऑफ क्रॉस सेक्शन हॅव्हिंग द हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ सिमेट्री. अरे हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर म्हणजे थोडक्यात तुमचं एखादं रेक्टँग्युलर सेक्शन आहे, बघा एक्सेस काढलं तर याचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे तर टॉपला आणि बॉटमला सेमच दिसतंय. या केसमध्ये तुमची शेअर स्ट्रेस ही न्यूट्रल ॲक्सिसला म्हणजेच मिड स्पॅनला मॅक्सिमम असते. सो ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. ओके. द व्हेरिएशन ऑफ द शेअर स्ट्रेस आत्ता सांगितलं, पण टी सेक्शनसाठी विचारलं. ओके. टी सेक्शनसाठी विचारलं. मग मला सांगा टी सेक्शनमध्ये जर तुम्ही शेअर स्ट्रेसचं जर व्हेरिएशन बघितलं, शेअर स्ट्रेसचं व्हेरिएशन बघितलं तर तुम्हाला कसं बघायला मिळेल रे? हे साधारण असं काहीतरी
डन. म्हणजेच काय म्हणतो, हे पॅराबोलिकच आहे, मला माहिती आहे हे पॅराबोलिक आहे, राईट. हे कसं आहे, पॅराबोलिक शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच आहे हे. पण बाळांनो तिथे किती स्टेप आहे, अरे एकच स्टेप आहे ना, ही एकच स्टेप दिसते का, एकच स्टेप आहे की रे, एकच स्टेप आहे, समजते. सो पॅराबोलिक विथ अ स्टेप किंवा विथ अ वन स्टेप असं म्हणू शकतो. सो ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. ओके. अ बीम ऑफ स्क्वेअर सेक्शन इज प्लेस्ड विथ वन डायगोनल प्लेस्ड हॉरिझॉन्टली, द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. बघा म्हणजे थोडक्यात डायमंड सेक्शन आहे, म्हणजे थोडक्यात कसला सेक्शन आहे, डायमंड सेक्शन आहे, राईट. मग डायमंड सेक्शन मध्ये मला सांगा शिअर स्ट्रेस तुमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते साधारण असं काहीतरी असतं, बरोबर. इथं जर मॅक्सिमम शिअर स्ट्रेस असेल, सपोज जे काय असेल, इथं जी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस असेल ते किती असेल, d/8 फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस. ही पण d/8च असेल, बरोबर. पण ज्यावेळी तुमचं हे टोटल डिस्टन्स हे दिलंय, डेप्थ ऑफ द बीम, जेव्हा टोटल डेप्थ ऑफ द बीम इज d, जरी टोटल डेप्थ 2d दिली तर सगळं चेंज होतं समीकरण, राईट. आणि हे टॉप फायबर पासून जर विचारलं तर किती लिहू शकतो मी, 3d/8. बघा बरं, हे अरे हे d म्हणजे हे d/2 असेल, d/2 मायनस d/8 करा, हे 3d/8च मिळून जाईल तुम्हाला. ओके, 3d/8 समजतंय. बघा आता, बघा त्यांनी कुठूनही विचारलं होता. बघा आता त्यांनी काय विचारलं की मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. सो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस विल बी ॲट अ डिस्टन्स ऑफ d/8 फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस अँड 3d/8 फ्रॉम द टॉप फायबर. इज इट क्लिअर? डन. बघा मग याच्यामध्ये आन्सर काय देऊ शकतो आपण, ऑप्शन टी इज द राईट ऑप्शन, ऑप्शन 2, राईट. अ कॅन्टिलिव्हर इज लोडेड. बघा हे सांगायची सुद्धा गरज नाही लागली पाहिजे. शेप ऑफ द शिअर फोर्स डायग्राम. बघा तुमचा जो एसएफडी असतो तो काहीतरी बघा लिनियर असणार आहे, एसएफडी लिनियर आहे, चुकला आपला, एसएफडी लिनियर आपला, ओके ना. तुमची जी एसएफडी आहे ती साधारण, एसएफडी आहे ती साधारण अशी काहीतरी जाईल. मग ती एसएफडीची व्हॅल्यू किती असणार आहे, W/L प्लस असेल, पॉझिटिव्ह. बघा तुमचा शेअर फोर्स वर जाणार आहे. आणि तुमची बीएमडी असेल ती साधारण अशी काहीतरी खाली येईल, ओके. ही मायनस असेल, किती असेल, WH²/2. ओके, बीएमडी विचारली असेल तर ही असते तुमची डायग्राम, ओके. पॅराबोलिक थोडीशी सेकंड डिग्री पॅराबोला असतो हा, ओके. आणि हे तुमचं लिनियर आहे म्हणजे WL, म्हणजे हे आन्सर असणार आहे तुमचं. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. डन. पुढे, अ बीम कॅरीज द ट्रान्सवर्स लोड अँड इज सिम्पली सपोर्टेड विथ ओव्हरहँग ऑन द बोथ साइड. The point of counterflexure. Brano, point of counterflexure is the point where the bending moment changes the sign. So option C is the right option. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही ह्या केसमध्ये ज्यावेळी तुमचा हा पूर्ण स्पॅन आहे, ओके, आणि याच्यावरती तुम्ही दोन्ही साईडला ओव्हरहँग आहे, या केसमध्ये ज्यावेळी शिअर फोर्स 0 असतो त्या ठिकाणी तुमचं बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम पण असू शकतं, मिनिमम पण असू शकतं आणि 0 पण असू शकतं, राईट. तुम्ही नाही प्रेडिक्ट म्हणजे सांगू नाही शकत की तिथं मॅक्सिममच असेल म्हणून, समजतंय. सो त्या केसमध्ये तुम्हाला सांगावं लागेल की जिथं तुमचं बेंडिंग मोमेंट चेंज करेल साईन, म्हणजेच कुठलं रे बानो, कॉन्केव्ह टू कॉन्व्हेक्स किंवा सॅगिंग टू हॉगिंग असं काहीतरी, राईट. सो त्या केसमध्ये तुमचा शेअर फोर्स काय होईल रे, बोला, तुमचं जे पॉईंट ऑफ किंवा पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर त्या पॉईंटला रीच झाला असं म्हणू शकतो आपण, राईट. पुढे, द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर रिलेटेड टू द बेंडिंग ऑफ द बीम. हे पहिलं तर 100% बरोबर आहे. आत्ताच सांगितलं होतं की स्लोप ऑफ बेंडिंग मोमेंट डायग्राम इज इक्वल्स टू द शेअर फोर्स. स्लोप ऑफ शेअर फोर्स डायग्राम विल गिव्ह यू द लोडिंग, राईट. स्लोप ऑफ कर्वेचर विल गिव्ह द फ्लेक्झर रोटेशन. हे बघावं लागेल आपल्याला, ओके. हे वाचलं नाही आपण कुठे. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिफ्लेक्शन इज इक्वल्स टू द कर्वेचर, ओके. फॉल्स स्टेटमेंट विचारले हे वाचा आधी. मग पहिली गोष्ट, डिफ्लेक्शन म्हणजे काय, डिफ्लेक्शन इज इक्वल्स टू वाय, ओके. आणि तुमचं हे डिफ्लेक्शन आहे, हे डिफ्लेक्शन आहे. काही जणांना हे पण माहित नसतं की तुमचा जो स्लोप आहे थीटा इज इक्वल्स टू dy/dx, राईट. सो हे पण लक्षात ठेवा की स्लोप इज इक्वल्स टू dy/dx. हे कसं टाकायचं हे एवढं पण माहित असेल तुम्हाला, पण कधी कधी तुम्ही अशा फॉर्म्युले मॉडिफाय करून बघितले का कधी की ei/d2y/dx² इज इक्वल्स टू ई आहे, ठीक आहे, सॉरी एम आहे, ओके, इज इक्वल्स टू एम आहे, ठीक आहे. पण याला कधी मॉडिफाय केला का तुम्ही की ई आहे इज इक्वल्स टू हे dy/dx ची व्हॅल्यू थीटा पुट करा, म्हणजे काय, हे d(θ/dx इज इक्वल्स टू dm, म्हणजे असा पण एक फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे कधी कधी ते तुम्हाला देऊ पण शकतात की स्लोप ऑफ किंवा स्लोप ऑफ तुमचं रोटेशन असेल इज इक्वल्स टू बेंडिंग मोमेंट असं देतील तुम्हाला. सो जे काही स्टेटमेंट वापरतील तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ओके. स्लोप ऑफ फ्लेक्झरल रोटेशन, राईट. बघा पुढे, आता आपल्याला काय विचारलं की सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिफ्लेक्शन. सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिफ्लेक्शन विल गिव्ह द कर्वेचर, करे का. बघा हे ei म्हटलेच नाही येतं, म्हणजे हे d2y/dx² एका साईडला ठेवलं आणि m/ei इकडे गेलं. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, m/i इज इक्वल्स टू व्हॉट, e/r. m/i इज इक्वल्स टू e/r. हा e इकडे घ्या, काही हे m/ei इज इक्वल्स टू 1/r, म्हणजे m/ei च्या जागी इथे टाका, काय टाकणार, d2y/dx² इज इक्वल्स टू 1/r. डन. बघा हा जो 1/r असतो, ह्या 1/r ला आपण म्हणतो कर्वेचर. हे माहिती आहे तुम्हाला, झालंय बेसिक मध्ये, याला म्हणतो आपण कर्वेचर. आणि फक्त आर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ कर्वेचर. काय म्हणतो, रेडियस ऑफ कर्वेचर. इथं कन्फ्युजन होतं कधी कधी. आर बघा
काय दिलं हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक्झाममध्ये देतात रेडियस ऑफ कर्वेचर, राईट. मग रेडियस ऑफ कर्वेचर दिलं तर तुम्हाला थोडक्यात दिली आहे तुम्हाला आरची व्हॅल्यू. जर तुम्हाला विचारलं की किंवा फक्त कर्वेचरची व्हॅल्यू दिली, याचा अर्थ 1/r म्हणजे त्याचं युनिट सुद्धा तुमचं 1/मीटर मध्ये असणार आहे, राईट. सो या छोट्या छोट्या गोष्टी पण मॅटर करतात. सो ऑप्शन बघा 4 बरोबरच आहे की रे, सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिफ्लेक्शन इज इक्वल टू द कर्वेचर. सो ऑप्शन सी इज द मोस्ट इनकरेक्ट ऑप्शन असं म्हणू शकतो, ऑप्शन सी, राईट. किंवा 3 म्हणा त्याला. पुढे जातच नाही. चला, इन अ बीम वेअर द व्हेरिएशन ऑफ द शेअर फोर्स इज द सेकंड डिग्री. ज्यावेळी शेअर फोर्स डायग्राम सेकंड डिग्री दाखवते त्यावेळी बेंडिंग मोमेंट डायग्राम थर्ड डिग्री दाखवते. हे माहितीच पाहिजे. म्हणजे थोडक्यात आता समजून घ्या, जर तुमचं लोडिंग डायग्राम 1 डिग्री दाखवत असेल तर एसएफडी 2 डिग्री दाखवतो, बीएमडी 3 डिग्री दाखवतो. लोडिंग डायग्राम 2 डिग्री दाखवत असेल तर एसएफडी 3 डिग्री दाखवतो आणि तुमचं बीएमडी 4 डिग्री दाखवेल. या ठिकाणी जर ते म्हणतात की शेअर फोर्स डिनोट्स द सेकंड डिग्री पॅराबोला, देन बीएमडी डिनोट्स व्हॉट, थर्ड डिग्री पॅराबोला. सो व्हेरिएशन ऑफ द बेंडिंग मोमेंट इज थर्ड डिग्री म्हणजे क्युबिक पॅराबोला. म्हणजे हा एक ऑप्शन असेल आणि हा एक ऑप्शन असेल. म्हणजे हे 2 तर गेले, हे 2 आणि 3 तर गेला. आता ज्यावेळी शेअर फोर्स सेकंड डिग्री दाखवणार आहे त्यावेळी तुमचं लोडिंगचं व्हेरिएशन लिनियर असणार आहे, राईट. अरे बानू कॉन्स्टंट कसं असेल, लिनियर असणार आहे, राईट. सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. काय आहे, किती सोपं आहे बघा, राईट. चला, वोट फॉर द मोस्ट. बघा मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी याचा आन्सर कदाचित पाठ केलेला असतं एक्झाममध्ये, राईट. आपल्या नोटबुकमध्ये कुठेतरी हा प्रॉब्लेम असतो, तिथे पाठ करून येतो आपण. पाठ नाही करायचं, याला समजून घ्या. कारण काय होतं की हे पाठ केलं डायरेक्ट तुम्ही हे पुट कराल, पण तुम्हाला हे नाही माहिती आहे किंवा माहित पण असेल की ए इज इक्वल्स टू 0.207 इंटू एल आहे. ए इज इक्वल्स टू 0.0207 इंटू एल आहे. समजते का, समजून घ्या. म्हणजे हे एल ची व्हॅल्यू दिले का तुम्हाला? अरे तुम्हाला एल ची व्हॅल्यू डायरेक्टली दिलेली नाही आहे. तिने दिले की L+2A इज इक्वल्स टू 10. L+2A इज इक्वल्स टू 10. पण लक्षात ठेवा, हे जे तुमचं हे आउटकम आले ते आउटकम कधी येणार आहे, किंवा मॅक्झिमम इकॉनॉमिकल लेंथ किंवा ओव्हरहँग आहे ते कधी होतं, ज्यावेळी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इज इक्वल्स टू मिनिमम बेंडिंग मोमेंट. ते काढलंय आपण व्यवस्थित, W/8 इंटू ब्रॅकेट L² - 2A² आणि इज इक्वल्स टू WA²/2. हे याच्यावरून आपल्याला एक समीकरण मिळतं. पण ज्यावेळी हे तुमची मधली लेंथ एल असेल त्यावेळी जे तुमचं समीकरण मिळणार आहे ते थोडंसं वेगळं असतं. काय असणार आहे, ए इज इक्वल्स टू 0.353 इंटू एल. हे पण माहिती आहे आपल्याला, राईट. आणि जर ही पूर्ण लेंथ घेतली असती, ओके, ही जर पूर्ण लेंथ घेतली असती एल, ही पूर्ण लेंथ जर एल असती तर त्या केसमध्ये तुमचं समीकरण हे असतं, राईट. ए इज इक्वल्स टू 0.207 एल. पण जर आपल्याला फक्त मिडल पोर्शनची लेंथ दिलेली एल तर त्या केसमध्ये आपल्याला हे समीकरण वापरावं लागेल, राईट. ए इज इक्वल्स टू 0.353. आता लक्षात ठेवा, आपल्याला काय काढायचं आहे, अरे आपल्याला काढायचं काय आहे, ओव्हरहँग काढायचं आहे. ओव्हरहँग काढायचं आहे. एलची व्हॅल्यू डायरेक्टली दिली असती तर मी डायरेक्टली पुट केली असती, पण डायरेक्टली दिलेली नाही आहे त्यांनी. तर एलची व्हॅल्यू काय पुट कराल तुम्ही, मग एल इज इक्वल्स टू 10 - 2A, राईट. एल इज इक्वल्स टू 10 - 2A पुट करा बरं. ए इज इक्वल्स टू 0.353 इंटू ब्रॅकेट 10 - 2A, ओके. चला पुढे. आता हे काय होईल, ए इज इक्वल्स टू किती येईल ह्याला, 3.53 म्हणतो मी याला, मायनस हे साधारण किती होईल 0.7. तात्पुरतं बघा नियर अबाउट आन्सर काढू शकतो आपण, कारण सगळे लांब लांब आहेत ऑप्शन, राईट. सो बघायचं किती येईल, म्हणजे ए जर इकडे गेलं तर किती होईल, साधारण 1.7A इज इक्वल्स टू 3.53 आणि 17 दुने 34, राईट. म्हणजेच या एचा आन्सर नियर अबाउट 2, म्हणजे ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. ए चुकून चूज केलं असेल तर हे चुकीचं आहे, समजून घ्या. फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ लेंथ एल इज सब्जेक्टेड टू द UDM युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मुवमेंट, नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. UDM आणि UDL मध्ये फरक आहे. फरक म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर फरक नाही आहे, कारण इथं सुद्धा तुम्हाला लेंथनं मल्टिप्लाय करावंच लागेल टू गेट द टोटल मुवमेंट, राईट. समजून घ्या. सो बेंडिंग मुवमेंट ऍट द मिड स्पॅन, किती सोपं विचारलं. एसएफडी बीएमडी विचारलीच नाही त्यांनी, फक्त तुम्हाला रिॲक्शन काढायचे आहे. रिॲक्शन काय असणार आहे बघा, हे जर क्लॉकवाईज मुवमेंट जनरेट करत असेल तर रिॲक्शन शुड जनरेट द अँटी क्लॉकवाईज मुवमेंट टू बॅलन्स इट, राईट. सो अँटी क्लॉकवाईज म्हणजे हे डाऊनवर्ड असणार आहे आणि हे अपवर्ड असणार आहे. किती असू शकतं बघा बरं. टेक द समेशन ऑफ मुवमेंट अबाउट RB काय तर असेल ते घ्या, राईट. इज इक्वल्स टू 0, राईट. म्हणजे किती हे RA इंटू एल मायनस काय येईल, आता हे फक्त एम घेणार का, एम इंटू एल घ्यावं लागेल इज इक्वल्स टू 0. का, कारण हे टोटल लेंथ वरती ते मुवमेंट तुमचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, तुम्हाला टोटल मुवमेंट घ्यावं लागेल. समजतं, हे झालंय तुमचं बेसिक आहे, राईट. सो RA इज इक्वल्स टू एम, RA इज इक्वल्स टू एम. RA ची व्हॅल्यू एम असेल तर RB ची पण व्हॅल्यू किती असणार आहे, एमच असणार आहे. समजतंय, हे बेसिक आहे, समजतंय. आता तुम्हाला विचारलं की बेंडिंग मुवमेंट ॲट द मिड स्पॅन, अरे मिड स्पॅनला बेंडिंग मुवमेंट विचारलंय, काढा ना डायरेक्ट, काय फरक पडतो. समजून घ्या. जर तुमचं हे जर असं असेल म्हणजे सेक्शनच्या लेफ्ट साईडला जर
क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर पॉझिटिव्ह आहे, राईट. मग मला सांगा, जर मी इथे सेक्शन घेतला किंवा या सेक्शनला मला बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे, तर मला सांगा सेक्शनच्या लेफ्ट साईडला अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आहे, म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. सो निगेटिव्ह एम इंटू दिस डिस्टन्स किती आहे, दिस डिस्टन्स विल बी L/2. सो निगेटिव्ह एम इंटू L/2. ओके. आणि हे जे मुवमेंट दिसतंय तुम्हाला, हे जे मुवमेंट आहे ते मुवमेंट काय आहे, क्लॉकवाईज आहे, म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस एम. पण ह्या लेंथ वरती आहे ना, ते टोटल मुवमेंट घ्यावं लागेल, म्हणजे इंटू परत L/2 घ्यावं लागेल. मी फक्त एवढ्या लेंथ पुरतं कन्सिडर करतोय म्हणून मी L/2 घेतलं, समजते का. फक्त एवढ्या लेंथ पुरतं कन्सिडर करतोय म्हणून मी L/2 घेतलं. ओके. सो बघा, आता जर हे मुवमेंट काढलं तर मायनस ml/2 आणि प्लस ml/2, म्हणजे आन्सर तुमचं 0 आहे. सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. पुढे, अरे हे चुकलंच नाही पाहिजे कोणाचं. शेअर फोर्स ॲट द सेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल बीम इज द अल्जेब्राइक सम ऑफ. बऱ्याच जणांनी याचा आन्सर सुद्धा 4 पण लिहिलेला असेल कदाचित. अरे बोथ साईडचं घेतो का आपण, बोथ साईडची समेशन केली तर कसं रे, शेअर फोर्स 0 होऊन जाईल की, समजतंय का. शेअर फोर्स इज द अल्जेब्राइक सम ऑफ वर्टिकल फोर्सेस फ्रॉम आयदर साइड ऑफ द बीम किंवा आयदर साइड ऑफ द सेक्शन. जो सेक्शन असेल त्या सेक्शनच्या लेफ्ट साइड कडून सगळ्यांची सम घ्या किंवा राईट साइड कडून सगळ्यांची सम घ्या, आन्सर हे सेमच मिळणार आहे, समजताय. आणि जर तेच जर बेंडिंग मुवमेंट ॲट अ सेक्शन विचारलं तर याचा अर्थ काय झाला असता, अल्जेब्राइक सम ऑफ बेंडिंग मुवमेंट फ्रॉम द राईट साइड किंवा लेफ्ट साइड, दोन्ही साइडून नाही, आयदर साइड. आयदर हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, राईट. एनी साइड म्हणा किंवा आयदर साइड म्हणा, राईट. सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. 4 हे चुकीचं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. ओके, चला पुढे. हे काय सांगायची गरज आहे का रे बाळांनो, हे सेल्फेटमुळे येणार आहे. सेल्फेटमुळे जे इलॉंगेशन असतं, सेल्फेटमुळे जे इलॉंगेशन असतं त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे गॅमा L² डिवाइड बाय 2E. आणि एच्या टर्ममध्ये बघितला तर मला वाटतं हे WL/2AE असं आहे. हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा, एक्झाममध्ये काही जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. सो ऑप्शन C इज द राईट ऑप्शन. ओके, डन. पुढे ते जर तुम्हाला आता जाऊ दे, चला जास्त डीपमध्ये नाही जात. राऊंड बार बघा, आता तुम्हाला काय विचारलंय की इलॉंगेशन कॉज्ड बाय द ॲक्सियल टेन्शन लोड. टॅपर्ड बार आहे, टॅपल सिलेंड्रिकल बार आहे, टॅपर्ड बार आहे. टॅपर्ड बार साठी जो तुमचा डेल्टा L आहे तो किती असतो, 4PL डिवायडेड बाय पाय D1 किंवा पाय D1. ओके, ठीक आहे. पाय D1 आता नाही येतं, पाय D1 D2 ऍक्च्युली हे असं आहे पाय D1 D2E. ओके, पण इथे काय झालंय की त्यांनी D1 म्हणजे कॅपिटल D म्हटलंय, स्मॉल d म्हणजे D आहे. याचा अर्थ बघा, काही बघायची गरज पण नव्हती. 4 जरी बघितलं असतं तरी सुद्धा तुम्ही ऑप्शन 1 टिक करून आणू शकता, राईट. कारण 4च आहे, बाकी सगळे तर सेमच दिसतंय तुम्हाला. ओके, पुढे. हा प्रॉब्लेम एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळी आता मला एक 2 रिलेशन माहिती आहे का, इज इक्वल्स टू व्हॉट, इज इक्वल्स टू 3K इंटू ब्रॅकेट 1 - 2μ. दुसरं काय आहे, इज इक्वल्स टू 2G इंटू 2G घोटाळ्यामध्ये 1 से बढ़कर 1, हे सगळं सांगितलं तुम्हाला. सो 2G इज इक्वल्स टू 1 + μ, राईट. आता मला काय करायचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित तुम्ही हा प्रॉब्लेम कधी बघितला नसेल त्यामुळे कन्फ्युजन होतं, कारण हे स्टँडर्ड रिलेशन नाही आहे. हे रिलेशन तुमच्या म्यू वरती डिपेंडेंट आहे. ज्यावेळी तुमची पॉयझन्स रेशोची जी व्हॅल्यू आहे ती सर्टन अमाऊंटच्या खाली असेल किंवा सर्टन अमाऊंटच्या वर असेल तर तुमचे हे रिलेशन सडनली चेंज होतात. ओके, पहिली गोष्ट तर इलास्टिक मटेरियल जे आहे तुमचं, राईट, इलास्टिक मटेरियल जे आहे ती इलास्टिक मटेरियलची जी व्हॅल्यू आहे ती साधारण आपण किती घेतो, नियर अबाउट 0.25 to 0.42 अशी काहीतरी दिली असेल, 0.25 to 0. जर काहीच दिलेलं नसेल तर 0.3 घ्या, काहीच दिलेलं नसेल तर काय घ्यायचे, 0.3 घ्यायचे. कधी कधी मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम पॉयझन्स रेशो ऑफ द इलास्टिक मटेरियल विचारलंय तर ती कधी कधी 0.5 पण दिलेली आहे. ओके, सो हे पण लक्षात ठेवा. कधी कधी मला वाटतं याच पेपरमध्ये शेवटचा प्रश्न तोच आहे, आय गेस. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे बघा, आता मी तुम्हाला एक सांगतो की कुठली जी म्यूची व्हॅल्यू आहे, कुठली म्यूची अशी व्हॅल्यू, असं पण विचारतील प्रश्न, असं पण विचारतील की कुठली पॉयझन्स रेशोची व्हॅल्यू आहे, अशा पॉयझन्स रेशोच्या व्हॅल्यूला तुमची K म्हणजे तुमचा जो बल्क मॉड्युलस आहे, तुमचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आहे तो सेम येतो, समजते का. मग बघा, अशी कुठली म्यूची व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी मला दोघांना रिलेट करावं लागेल. सो 3K इंटू ब्रॅकेट 1 - 2μ इज इक्वल्स टू 2G इंटू ब्रॅकेट 1 + μ. ओके, समजून घ्या, राईट. मग त्या केसमध्ये मग मला सांगा, याला डायरेक्ट रिलेशन पण आहे, तुम्ही रिलेशनमध्ये टाकलं असतं तरी आलं असतं, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बघा पुढे तरी मी काढतो इथं म्यूची व्हॅल्यू पुट आउट करा. 3K बघा सेम आहे. आपण आत्ताच म्हटलं ना रे की सेम आहे. K आणि G ची व्हॅल्यू कुठल्या म्यूच्या व्हॅल्यूला सेम आहे, तर मी सेम टाकलं तर हे K आणि G निघून जाईल, राईट. म्हणजे काय, 3 - 6μ इज इक्वल्स टू 2 + 2μ, राईट. हे 6μ तिकडे गेलं तर परत 8μ होईल, ॲडिशन होईल, आणि 2 इकडे आलं तर मायनस होईल, म्हणजे 1 इज इक्वल्स टू 8μ. म्हणजे म्यूची व्हॅल्यू 1/8 आणि 1/8 म्हणजे 0.125.
1/8 म्हणजेच काय असतं 0.125 असतं. म्हणजे 0.125 अशी पॉइझन्स रेशोची व्हॅल्यू आहे, तिथे तुम्हाला बल्क मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हे सेमच मिळणार आहे. समजताय? आता मला जर सांगा, मला जर आता कोणी समजून घ्या, एक पेज ऍड करू. ओके, आता लक्षात ठेवा, तुमची जर म्यूची व्हॅल्यू ही जर 0.125 पेक्षा कमी असेल, राईट, तुमची जर म्यूची व्हॅल्यू ही म्यूची व्हॅल्यू जर तुमची 0.125 पेक्षा जर जास्त असेल, तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. समजून घ्या आपण काय आहे ते. बघा काय म्हणतो मी, बघा लक्ष द्या. जर 0.125 पेक्षा कमी आहे तर मी एक स्टँडर्ड एक व्हॅल्यू पकडतो 0.1 पकडू आपण. 0.125 पेक्षा मोठी आहे तर आपण एक स्टँडर्ड व्हॅल्यू पकडू 0.2 पकडू. ही व्हॅल्यू आपण आपल्याला पुट करायची. ओके, सो बघा E इज इक्वल्स टू काय असतं 3k इंटू ब्रॅकेट 1 - 2 म्यू. ओके, दुसरी एक आहे E इज इक्वल्स टू 2k इंटू ब्रॅकेट 1 - 2 म्यू 1 प्लस म्यू, सॉरी 2g इंटू ब्रॅकेट 1 प्लस म्यू. सेम फॉर्म्युलेज तुम्हाला इथे रिपीट करायचे आहे. 3k इंटू ब्रॅकेट 1 - 2 म्यू आणि E इज इक्वल्स टू व्हॉट रे 2g इंटू ब्रॅकेट 1 प्लस म्यू. इज इट क्लिअर? बघा पुढे आता आपल्याला म्यूची व्हॅल्यू 0.1 पुट करायची आहे. जर मी 0.1 म्यूची व्हॅल्यू पुट केली, आता डायरेक्टली मला आन्सर सांगा की याचं किती येईल रे. 0.1 पुट केलं तर 0.2 1 - 0.2 0.8 इंटू 3 म्हणजे 2.4k. आणि इथं किती येईल रे म्यू 1.1 इंटू 2 म्हणजे 2.2g. बघा हे सांगू नका, पुढे जाऊ. चला इथं पण काढून घ्या एकदा. 0.2 पुट करा. 0.2 पुट केलं तर 2 इंटू 0.2 म्हणजे 0.4. 0.6 इंटू 3 किती येणार आहे 1.8k. इथं किती येणार आहे 0.2 म्हणजे 1.2 इंटू 2 म्हणजे 2.4g. आता लक्षात ठेवा, मला सांगा E ची व्हॅल्यू सपोज काहीतरी असेल, हे मॅथ्स आहे, बेसिक मॅथ्स आहे, हे समजलं पाहिजे. ओके, बघा G ची व्हॅल्यू जर मोठी असेल तर त्याला मला E पर्यंत नेण्यासाठी मला कमी फॅक्टर लागेल. जर मला सांगा G ला मला E पर्यंत न्यायचं असेल, G ला मला E एवढं बनवायचं आहे, म्हणजे G ची व्हॅल्यू सपोज किती तर 10 आहे आणि E ची व्हॅल्यू जर सपोज 30 असेल, तर मी 3 ला मल्टिप्लाय जेव्हा करेन, 3 जेव्हा मी मल्टिप्लाय करेन 10 ला, समजून घ्या, हे समजत नसेल तर व्यवस्थित सांगतो. सपोज E ची व्हॅल्यू आहे 30. तुमचा जो K आहे त्या K ची व्हॅल्यू आहे ठीक आहे, आपण इकडे लिहू थोडंसं. E ची व्हॅल्यू आहे सपोज तुमची 30. ओके, E ची व्हॅल्यू आहे 30, राईट. तुमची जी K ची व्हॅल्यू आहे, समजून घ्या, K ची व्हॅल्यू आहे ती आहे 10 आणि तुमच्या G ची व्हॅल्यू आहे ती सपोज 20 आहे. ओके, मला सांगा ज्यावेळी मला E पर्यंत न्यायचं आहे, G ला जर मला E एवढं बनवायचं असेल तर मला G ला कितीला मल्टिप्लाय करावं लागेल 1.5 न, म्हणजे मी 1.5 न मल्टिप्लाय केलं. आणि जर मला K ला E एवढं बनवायचं आहे तर मला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल 3, राईट. म्हणजे मला सांगा जर आपल्याला फॅक्टर, जर G ची व्हॅल्यू मोठी आहे म्हणून फॅक्टर कमी लागला, समजतंय, G ची व्हॅल्यू मोठी आहे म्हणून फॅक्टर कमी लागला, याचा अर्थ K हा G पेक्षा छोटा असायला पाहिजे, समजते, कारण K ला जास्त मोठा फॅक्टर लागतोय. अरे 2.4 म्हणजे मोठाच आहे की, समजतंय, म्हणजे K छोटा असणार आहे, G मोठा असणार आहे, म्हणजे इथलं रिलेशन काय येईल E इज ग्रेटर दॅन G इज ग्रेटर दॅन K. समजतं, एक रिलेशन मिळालं. आता लक्षात ठेवा, इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, आता G ला मोठा फॅक्टर लागतोय आणि K ला छोटा, म्हणजे इथं K मोठा असणार आहे, समजतंय, म्हणजे E इज ग्रेटर दॅन K इज ग्रेटर दॅन G, राईट. म्हणजे मला सांगा E तर सगळ्यात मोठाच असणार आहे रे, E तर 100% मोठा आहे, कारण ते दोन रिलेशन त्याच्याबद्दलच आहे, राईट. E तर 100% मोठा आहे, समजताय. त्यामुळे जर तुम्ही तुमचा जर क्वेश्चन बघितला असता तर हे जे दोन ऑप्शन आहेत ते जागेवरती तुमचे गेलेले आहे, कारण सगळ्यात मोठा K नसतो, सगळ्यात मोठा Eच असणार आहे. कन्फ्युजन फक्त या दोघांमध्ये होतं, राईट. आणि ते कन्फ्युजन व्हायला पण पाहिजे, कारण लक्षात ठेवा, हे तुम्हाला रिलेशन माहित नसेल तरी लिहून घ्या पहिल्यांदा, समजताय. जर तुमचा म्यूची जी व्हॅल्यू आहे 0.125 पेक्षा कमी असेल तर 100% हेच रिलेशन मिळणार आहे, मग कुठलाही तुमचा मटेरियल असो. आणि 0.125 पेक्षा मोठा म्यू असेल तर तुम्हाला हेच रिलेशन मिळणार आहे, समजतंय ना रे, समजायलाच पाहिजे, समजून घ्या. ओके, सो लक्षात ठेवा, ज्यावेळी आता काही जणांना कन्फ्युजन पडलं असेल की सर या ठिकाणी इलास्टिक मटेरियल विचारले, तर तुम्ही म्हणता इलास्टिक मटेरियलची रेंज सपोज 0.25 to 42 आहे, तर मला सांगा 0.125 च्या वरची कुठलीही म्यूची व्हॅल्यू घ्या, तुम्हाला रिलेशन कुठलं मिळणार आहे. अरे 0.125 च्या वरची पुढची कुठलीही व्हॅल्यू घ्या, तुम्हाला रिलेशन हे मिळणार आहे E इज ग्रेटर दॅन K इज ग्रेटर दॅन G, E इज ग्रेटर दॅन K इज ग्रेटर दॅन G. सो ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. किंवा 0.25 0.42 मधला कुठलाही म्यू घ्या, तुम्हाला आन्सर हे 2च मिळणार आहे. आन्सर हे किती मिळणार आहे, 2च मिळणार आहे, समजतंय का. नॉर्मली आपण 0.3 घेतलं तर बरं आहे, 0.3 घेऊन बघा, तुमचा आन्सर सेमच येईल, समजतंय. सो खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत, हे समजून घ्या, हे असे क्वेश्चन टॅकल करायला आले पाहिजे आपल्याला.
डिफॉर्मेशन ऑफ द बार पर युनिट लेंथ म्हणजे डेल्टा एल अपॉन एल इज द लिनियर स्ट्रेंथ, बरोबर आहे राईट. पॉइजन्स रेशो इज द लॅटरल स्ट्रेंथ टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेंथ, बरोबर आहे. रेशो ऑफ द चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम इज द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेंथ, हे पण बरोबर आहे. इनकरेक्ट विचारलं याचा अर्थ 4 हे 100% इनकरेक्ट असणार आहे. बल्क मॉड्युलस इज द व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस नाही, डायरेक्ट स्ट्रेस असते राईट. डेल्टा पी डिवायडेड बाय डेल्टा व्ही अपॉन व्ही, समजतंय. सो ऑप्शन 4 इज द रॉंग ऑप्शन राईट. पुढे मायस्टील स्पेसिमन इज अंडर युनिएक्झियल टेन्साइल स्ट्रेस, द यंग्स मॉड्युलस दिलेला आहे, तुमची स्ट्रेस पण दिली आहे. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम विचारलं म्हणजे डायरेक्टली आपण सिग्मा स्क्वेअर आपण 2 लिहिलं तरी चालेल. सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय 2, सिग्माची व्हॅल्यू दिली आहे 250, 250चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 2 इंटू 10⁵. किती आहे तर याला सोडवावं लागेल बघा, सोडवा आपण 2 मिनिटात याला. 250 इंटू 250 डिवाइड बाय 4 इंटू 10⁵ राईट. इथले 2 शून्य गेले समजा वरचे, ओके. हे 2 शून्य गेले तर इथे किती राहतील, फक्त 3 शून्य म्हणजे 1000 लिहिलं तरी चालेल. 1000 24 चोक 100 40 होईल राईट. परत हे 5चा जाईल, ते 40 5 5 25 राईट. हे किती येईल, परत हे 5 डिवायडेड बाय 32, ओके. 5 डिवायडेड बाय 32. आता 5 डिवायडेड बाय 32 म्हणजे ऑब्वियस आहे की याचा अंतर पॉईंटमध्ये येणार आहे, पॉईंट समथिंग म्हणजे पॉईंटमध्ये एकच ऑप्शन आहे. सो हाच ऑप्शन असेल तुमचा. 0.156 काढून बघा, आन्सर 100% सेमच असेल. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज मेड, लक्षात ठेवा हे अझम्पशन आहे, तर अझम्पशन माहीत पाहिजे. 2 अझम्पशन आहे, 2 याच्यामध्ये कंबाईन केले. पहिलं अझम्पशन असं आहे की ज्यावेळी तुम्ही लोड पुट कराल, त्यावेळी चेंज इन द जॉमेट्री म्हणजे जो शेप चेंज होणार आहे तो शुड बी निग्लिजिबल. आणि सेकंड आहे की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, हे दुसरं आहे राईट. हे दोन्ही तुमचे अझम्पशन सुपरपोजिशनसाठी माहीत असणं गरजेचं आहे. झाले नसतील तर प्लीज तुमच्या नोट्समध्ये राईट डाऊन करून घ्या. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पॉइजन्स रेशो इज, मी मगाशीच म्हटलं 0.5 लिहून घ्यायला, समजतंय. बघा हा पूर्ण पेपर होता. मला नाही वाटत की या पेपरमध्ये खूप जास्त असं काय अवघड असं होतं. नॉर्मली तुम्हाला 40 to 45 क्वेश्चन तर आरामात जमायला पाहिजे होते. वरचे 4-5 प्रश्न मी म्हणतो की जर प्रॅक्टिस नसेल तर इनकेस जमले पण नसतील, पण 40 ते 45 प्रश्न म्हणजे 80+ तरी तुमचा स्कोर जायलाच पाहिजे होता. जर जात नसेल तर कुठेतरी आपण थोडंसं प्रिपरेशनमध्ये कमी आहे, त्या प्रिपरेशनवरती थोडंसं लक्ष द्या. याच्यामध्ये पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, खूपच सोपा पेपर काढला, मोटिवेट झाला, हवेत जाणार, मग परत तुम्ही अभ्यास कमी करता की येते मला असं व्हायला नाहीये. पेपर काढतानाच मुद्दा मीडियम लेवलचा काढला होता, जास्त पण सोपा नाही, जास्त पण अवघड नाही. याचं कारणच असं होतं की तुम्ही जरी इनकेस काही जणांना स्कोर कमी जरी आला असेल तर डिमोटिवेट होऊ नका, अजून अभ्यास करा राईट. अजून अभ्यास करा, त्याच्यामधून पॉझिटिव्ह घ्या. निगेटिव्ह घेतला तर मग तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये राहतच नाही 300+ मध्ये राईट. सो तुमचं टार्गेट जर 300+ किंवा 320 330 वगैरे असेल तर तुम्हाला या असल्या टेस्टमध्ये तुम्हाला सिरियस राहिलं पाहिजे. 80+ घ्या, प्रत्येक टेस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःला अनालाइज करताय रे, तुम्ही उगाच कारण देताय की मला वेळच नाही मिळत आहे क्लासमधून किंवा ऑनलाईनमधून वेळ मिळत नाही, ऑनलाईन व्हिडिओजमधून वगैरे, जे काय असेल हे रिझन्स नाही द्यायचे आपल्याला. हे रिझन्स देतो ना तर मग हा जो फॉर्मचा लोड आहे पुढच्या सब्जेक्टमध्ये परत ऍड होतो राईट. मग परत पुढे अभ्यास करताना परत प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला, परत अजून 2-3 सब्जेक्ट वाढतील, मग कशी रिव्हिजन करणार, मग कुठले पेपर देणार, हे सगळे प्रॉब्लेम्स होणार आहे पुढे. जसं जसं तुमच्या हातात येईल अभ्यास तसं तसं रिव्हिजन करत चालते, सोपं पडतं राईट. जेणेकरून तुम्हाला लोड नाही ना, तुम्ही थोडंसं फ्रेश माइंडनं तुम्ही अभ्यास करू शकता. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, समजून घ्या राईट. हा सॉमचा पेपर आहे, पुढे अजून तुमचे बरेचसे पेपर होणार आहेत. आता पुढच्या पेपर्सला तरी प्लीज लाईटली नका घेऊ, सिरियसली अभ्यास करा आणि अजून चांगल्यात चांगला स्कोर घ्या. पुढच्या टेस्टचे मला वाटते पुढची टेस्ट NM किंवा RCC असेल तर RCCचे पण आपण सोल्युशन्स घेऊ त्याच इंटेन्सिटीनं, आणि त्यावेळी चांगला अभ्यास करा आणि चांगला स्कोर करा. ऑल द बेस्ट फॉर यू टू द नेक्स्ट टेस्ट. ओके, थँक्यू सो मच.